आत्मवंदन सगळ्यांना. खूप खूप स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं. आपल्या सत्रामध्ये खूप खूप हृदयातून स्वागत आहे. तुम्हा सगळ्या ईश्वरांचं खूप स्वागत आणि सगळ्यांचे खूप आभार आहेत. हृदयातून आभार आहेत. सगळ्यांना खूप प्रेम, भरपूर प्रेम आणि प्रकाश. महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी आणि आपल्या सगळ्यांच्या सामूहिक चेतना आणि उच्च स्वला आपण सगळेजण प्रणाम करू, वंदन करू सगळ्यांना आणि आपण इथं आहोत यासाठी स्वतःचे आभार मानू सगळ्यात आधी. आपल्या आत्म्याचे आभार म्हणजेच उच्च स्वचे आभार. आणि मी श्रुतीताईंना आग्रह करते, की ताई तुम्ही पौर्णिमा आणि ग्रहणाचा जो तुमचा अ, मेसेज आहे, संदेश आहे आपल्या सगळ्या कुटुंबासाठी प्लीज द्या. जी लोकं आत्ता नाहीयेत ती YouTubeवर कृपया सगळ्यांनी बघा. येस. सगळ्यांचं एकतर तुम्ही सगळे सीनियर्स आहात आमच्यापेक्षा. तुम्ही 23व्या आठवड्यामध्ये शेवटच्या आठवड्यापर्यंत पोहोचलेला आहात. त्याचं सगळ्यात पहिलं तर कौतुक. खूप भारी आहात तुम्ही सगळेजण. तुम्ही खूप बदल स्वतःमध्ये ऑलरेडी केलेले आहेत आणि तुम्ही खूप चांगला अनुभव स्वतःही घेताय आणि तुमच्याद्वारे जगालाही देताय. त्यामुळे फक्त तुमच्यामध्ये फरक पडलाय असं आपण म्हणू नाही शकत. आपण असं म्हणू शकतो की तुम्ही तो बदल स्वीकारल्यामुळे आता तुमच्या आजूबाजूला तो बदल पोचतो आहे. सो आता जे कॉस्मिक शिफ्ट किंवा या सगळ्यावरती पृथ्वीची ऊर्जा किंवा सूर्याकडनं येणारी ऊर्जा आणि पृथ्वीवर होणारे बदल या सगळ्याबद्दल जे अभ्यास करतात ना, त्या सगळ्यांच्या मते म्हणजे त्या सगळ्यांनी जे काही सांगितलेलं आहे की पृथ्वी आता खूप ट्रान्झिशनमधनं खूप महत्वाच्या ऊर्जा स्थित्यंतराच्या काळामध्ये आहे. आपल्या सगळ्यांच्याच काय म्हणूयात आपण कॉन्शियसनेसवर, चेतनेच्या पातळीवरती सगळ्यांच्याच आता ते कलेक्टिव्ह झालंय. इतके वर्ष आपण पाहिलं आपल्या संतांची जर आपण जर्नी पाहिली तर आपण पाहिलं की त्यांना खूप झगडावं लागलं. मॅट्रिक्स म्हणजे नेहमीचं जे काय म्हणतात पगडा होता विचारांचा त्याच्यातनं वेगळं सत्य शोधून काढण्यासाठी त्यांना खूप झगडावं लागलं. पण आता आपण पाहतोय तर म्हणजे आता YouTube म्हणू नका, वेगवेगळे चॅनल्स म्हणू नका, बऱ्याच ठिकाणाहून असे सगळे हे सत्य बाहेर आणणारी माणसं पुढे येत आहेत. भरपूर साधनांचे मार्ग उपलब्ध झालेले आहेत. आता हे सगळं पाहताना मी आता जे सांगणार आहे तुम्हाला हे आपण आपल्या 2025 आणि 2026 या दोन्ही वर्षांना मी मागे जसं सांगितलं होतं ना, दुसऱ्या मजल्यावर उभं राहायचंय आणि स्वतःच्या दोन्ही वर्षांकडे पाहायचंय. तर ते आज आपण करणार आहोत. आपण जेव्हा जे नसतील त्या सत्रामध्ये त्यांना मी एक परत इथे काय म्हणूयात ती कन्सेप्ट सांगते काय असते. बर्ड्स आय व्ह्यू म्हणतात. आपण स्वतःच्या आयुष्याकडे जेव्हा किंवा स्वतःकडे अगदी आपण जेव्हा रस्त्यावरनं चालतोय ना, डावीकडे काही झालं, उजवीकडे काही झालं, आपल्या आतमध्ये काहीतरी गोंधळ चालू असतो. इकडे-तिकडे आपण प्रत्येक व्यक्तीशी बोलताना आपल्या मनाच्या स्थितीनुसार वागत आणि बोलत असतो. आपल्याला सत्य काय असतं, त्या व्यक्तीबद्दल काय, आपलं काय, आपल्याला त्यावेळेला आपण आपल्या झोनमध्ये असल्याकारणाने आपल्याला सत्य माहीत नसतं, की कोणाची मानसिक अवस्था, मानसिक स्थिती काय आहे. पण जेव्हा आपण स्वतःकडे, स्वतःच्या त्या 2 दिवसाकडे किंवा 2 वर्षाकडे, आज आपण आपल्या 2 वर्षांकडे असं दुसऱ्या मजल्यावरती उभं राहून बघणार आहोत, की मागचं वर्ष आणि आजचं हे जे चालू आहे 2026 हे वर्ष आपल्याला काय सांगतंय आणि त्याचा कळस म्हणून आता ही जी ग्रहणाची ऊर्जा आपल्याकडे येतेय, ती त्या सगळ्या प्रयत्नांवरती म्हणजे जे युनिव्हर्स आपल्यावरती सातत्याने आपली ऊर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतंय, त्याचं एक स्टेप पुढे जात चाललेलो आहोत. त्यात तशी ही ऊर्जा, पुढची ऊर्जा 2025 पेक्षा या ग्रहण काळामध्ये येते. ही ऊर्जा कशी आहे? तर प्रत्येकाने आपापलं 2025 जर चेक केलं, तर मी माझ्या अनुभवावरनं पण सांगते, की 2025 नी आपल्याला हे शिकवलं, की आपल्याला कशामध्ये स्वतःची ऊर्जा वेस्ट करायची नाहीये. आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्या नाहीयेत. मग त्याच्यामध्ये अनेक लोकांना नाती,
नोकऱ्या, इवन जागा, अशा वेगवेगळ्या फ्रंट्सवरती आयुष्याच्या वेगवेगळ्या मधनं आपल्याला हा अनुभव आला असेल, की आपल्या काही गोष्टी अचानक बंद झाल्या, काही गोष्टी संपल्या. या ज्या संपल्या ना, ते आपल्याला एक इंडिकेशन होतं, की हे बघ तू इतके वर्ष ह्याच्यावरती जे स्वतःचे, म्हणजे मी त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणते, मेंटल, फिजिकल, फायनान्शियल, आपण स्वतःची ऊर्जा पण लावतो, त्याच्यामध्ये वेळ पण आपली असते. तर आपण कुठल्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्ची करतोय, हे आपल्याला अवेअर करण्यासाठी 2025 आलं होतं, ज्याच्यामध्ये जिथे आपल्याला सहज समजलं, तिथे फार मेजर इश्यू नाही झाला. जिथे नाही समजलं, तिथे थोडे कठीण प्रसंग आपण अनुभव केले. त्याच्यामध्ये एक असं उदाहरण देते, म्हणजे थोडं सोपं पडेल समजायला, की अमुक एखाद्या आ कारण कसं होतं, आपण येताना आपला जो सोल प्लॅन लिहून आलेलो असतो, तो आपल्या उच्चस्वला देऊन आलेलो असतो. त्याच्याकडे सगळं लक्षात असतं, की आपण कुठल्या वर्षी काय-काय केलं पाहिजे, कोणाबरोबर आपलं काय-काय काम आहे आणि कशा पद्धतीने कनेक्शन्स असणार आहेत आपले. पण जसा आपला जन्म होतो, आपण या छोट्या देहामध्ये येतो, आपल्याला विस्मृतीचा पडदा पडतो आणि आपल्याला आपला सोल प्लॅन आठवत नाही. आपण आपल्या मनात जे काही विचार दोन्ही बाजूंनी दिले जातात, त्यानुसार आपण या सगळ्या गोष्टीला डील करत असतो नंतर. पण कुठल्या प्रसंगात काय केलं पाहिजे आणि तो प्रसंग कशासाठी आला, हे सगळं आपल्या हायर सेल्फकडे असतं, भले आपण विसरलो तरी. त्यामुळे आता सपोज जर आपल्या हायर सेल्फला असं वाटत असेल किंवा माहीत असेल, की ह्या व्यक्तीच्या सोल प्लॅनमध्ये अमुक एका व्यक्तीशी, म्हणजे एकदम सोपं उदाहरण, तर अमुक स्त्रीकडनं भाजी घ्यायची नाही, भाजीवाल्या असतात, त्या वालीकडनं ही भाजी घ्यायची नाही, किंवा अमुक या व्यक्तीने अमुक ऑफिसमध्ये काम करायचं नाही, ते त्याच्या ग्रोथसाठी नाही, कॉन्शियसच्या, चेतनेच्या पातळीच्या ग्रोथसाठी योग्य नाही. असा हायर सेल्फला जर वाटत असेल, तर तो कशा पद्धतीने आपल्याला सांगेल, तर आपल्या आयुष्यात प्रसंग असे घडतात, की आपल्याला एक तर त्या भाजीवालीकडनं फसवलं जातं किंवा ऑफिसमध्ये वाईट अनुभव येतात. आपल्याला सहज लक्षात आलं ना, तर मग आपण स्वतःच त्या गोष्टीतनं, त्या ठिकाणावरनं, त्या नात्यांमधनं, आपण अनुभवातनं शिकण्यापेक्षा आपल्याला आधीच लक्षात आलेलं असतं, तर आपण वेळेत बाजूला होतो. पण आपल्याला जर ते लक्षात नाही आलं, तर आपल्याला अनुभवातनं सांगितलं जातं, की हे तुझ्या चेतनेच्या पातळीसाठी वाढवण्यासाठी चांगलं नाही. हे का असं होतंय? तर पृथ्वी आता जी काही चेतनेच्या ऊर्जेच्या पुढे, पुढे, पुढे जाते ना, आपल्या सगळ्यांना कलेक्टिव्हली आपल्याला त्या फ्रिक्वेन्सीला जायचंय आणि युनिफाईड हे आपल्या आयुष्यामध्ये 2026 मध्ये आलं. 2025 ने आपल्याला सांगितलं कशात इन्व्हेस्ट नाही करायचं आणि 2026 आपल्याला कशामध्ये इन्व्हेस्ट कर हे सांगण्यासाठी आलेलं आहे. तुम्ही आता जर स्वतःचा 2026 चा अंदाज घेतला, तर मी माझं स्वतःचं सांगते. 2025 ला ज्या काही घटना घडल्या, ज्या कशामध्ये मी खूप एनर्जी स्वतःची इन्व्हेस्ट करत होते, त्या गोष्टी जेव्हा फ्रुटिफाय नाही झाल्या, त्या समोर आलेल्या दिसल्या नाही, तेव्हा मला असं झालं, अरे हे काय आहे? अरे म्हणजे अरे क्या करना क्या है फिर मुझे? असं मला तेव्हा प्रश्न पडला होता, की नक्की काय करायचंय मला? 2026 ची सुरुवात ब्लँक होती. मी कंप्लीटली ब्लँक होते, की मला नेमकं काय करायचंय? कारण मला सॅटिस्फॅक्शन खूप मिसिंग वाटत होतं हेवी लेव्हलला. पण जसं-जसं आपण पुढे येत गेलो, तुम्हाला पण तुमच्या ऊर्जेमध्ये फरक लक्षात आलाच असेल, कारण तुम्ही युनिफाईड करताय. त्या युनिफाईडमध्येच सगळ्यात महत्त्वाचं काम झालेलं आहे, ते म्हणजे सापानी कात टाकणं. आता सापानी कात टाकणं हा, म्हणजे कात टाकणं हा शब्द आपल्याला खूप चांगला वाटतो, पण साप हे उदाहरण काढून टाकू आपण. कात टाकतोय आपण. कात टाकणं हा खूप महत्त्वाचा अ, संदर्भ आहे किंवा महत्त्वाची घटना आहे. हे युनिफाईडच्या अर्थाने कशी सांगू शकते किंवा आपण कसं कनेक्ट करू शकतो, तर कात ही बाहेरची स्किन असते जी सापाने टाकलेली असते आणि आतली स्किन तयार असते. आपल्याला 2026 बाहेरच्या गोष्टींना सोडून आतल्या गोष्टींवर लक्ष द्यायला शिकवते. त्याच्यासाठी मार्ग भरपूर असतील. म्हणजे ध्यान हे फक्त आपण 20 मिनिटं बसलोय आणि अशाच पद्धतीने केलंय तरच त्याला ध्यान म्हणतात, असं नाही. जे कलाकार असतात ना,
ते त्यांच्या कलाकृतीत इतके रममाण झालेले असतात, त्यांना जगाचा विसर पडलेला असतो. ते सुद्धा ध्यान आहे. प्रत्येकाला स्वतःच्या पॅशनबद्दल किंवा तू कशासाठी बनलायस, लाईफ पर्पजबद्दल प्रत्येकाला अवेअर केलं गेलं 2026 मध्ये. आणि त्यासाठी जसं आपल्याला एखाद्या ठिकाणी नोकरी लागायला हवी, तर आपण त्याच्या आधी कसलं तरी ट्रेनिंग घेतो. तसं हा जो कॉस्मिक शिफ्ट येतोय, त्याच्यामध्ये आपलं जे नवीन व्हर्जन आहे, ते तयार करण्यासाठी आपल्याला काहीतरी घ्यायचंय आणि काहीतरी सोडायचंय. काहीतरी घ्यायचंय तर काय? तर स्वतःचं ज्ञान, हायर सेल्फशी कनेक्ट होणं, त्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स. आता ते अनंत असतात. जसं देव आपल्याशी अनंत पद्धतीने आणि अनंत प्रकाराने संपर्क करू शकतो, तसं आपणही ईश्वराशी किंवा आपणही हायर सेल्फशी अनंत प्रकाराने कनेक्ट होऊ शकतो. त्याच्यामध्ये माझंच योग्य, तुझं चुकीचं, अशाच पद्धतीने केलेलं पाहिजे, हीच केलं नाही पाहिजे वगैरे, असं काही नाहीये. अल्टिमेटली तुमच्या आतमध्ये जो हायर सेल्फ आहे, त्याच्याशी तुमचं कनेक्शन सेट करण्यासाठीचं टूल तुमच्या पद्धतीने, तुमच्या टेम्परामेंटच्या पद्धतीने आपल्याला तुमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांचं आपल्याला दिलं गेलं. आणि त्याच्यामध्ये युनिफाईड हा एक सगळ्यात मस्त प्रकार आपल्याला मिळालेला आहे, ज्याच्यामध्ये शेडिंग केलं जातंय. शेडिंग म्हणजे तुम्ही जर युनिफाईडची जर्नी बघितली, तर कुठले विचार आपले योग्य नाहीत, कुठल्या विचारांना आपण बाजूला सारत सारत, मी जे काल म्हटलं मागच्या सेशनला, की आपल्याला ती पांढरी करून टाकायची चादर. तर ते आपले विचार, भावना या सगळ्या ज्या धुवायच्या आहेत आपल्याला, ते आपण युनिफाईडमध्ये केलं. तर 2026 हे एक्सक्लुझिव्हली आपण पुढच्या जर्नीला, आता पुढचा जो जर्नी आहे ना आपला, तो आजच मला ती बातमी मिळाली. 18 महिन्याचा काळ आहे ह्याच्या पुढचा, जो आपल्यावरती आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी, की माझं हायर व्हर्जन मला तयार करायचंय. कालपेक्षा आज, आजपेक्षा उद्या, असं रोज. मग त्याच्यासाठी माझ्या हायर व्हर्जनमध्ये काय नसावं, हा विचार करण्यासाठी आपल्याकडे 2025 आणि 26 कारणीभूत ठरलं. काय नको करू आणि काय कर, हे सांगण्यासाठी. सो ही जी ऊर्जा आहे म्हणजे आत्ताच्या ग्रहणाची, हे म्हणजे सोमवार शुक्रवार, ऍक्च्युली शुक्रवारपासून, कारण माझ्या ओळखीतल्या पण 2-3 जणांचे ते अनुभव होते, की शुक्रवारपासून हेवी ऊर्जा जाणवते. कुठल्या गोष्टी शटडाऊन करायच्या. शटडाऊन म्हणजे असं नाही मी म्हणते, की अनेक नाती अशी असतात किंवा अनेक जबाबदाऱ्या अशा असतात, की आपल्याला खरं तर इच्छा नसते, पण आपण समाज आणि आपल्यावर जो पगडा आहे विचारांचा, आपण त्या निभावत असतो. मी असं नाही म्हणत, की वाद घाला, भांडा, आदळापट करा किंवा फेकाफेकी करा किंवा निघून जा, डिस्कनेक्ट व्हा, असं नाहीये. हे फक्त इनर जर्नी आहे. आत तुम्हाला कळलं पाहिजे, की मी माझी इमोशनल इन्व्हेस्टमेंट, माझी एनर्जी इन्व्हेस्टमेंट, माझी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट मी नक्की कशावरती करू. आता युनिफाईड तो पूर्ण सगळा जो इकडे तिकडे वाटलेली जी एनर्जी होती ना, ती आपल्यामध्ये आणायला शिकवतो. 15 मिनिटं बसा, स्वतः बरोबर बसा, स्वतःला डिस्कवर करा आणि तुम्ही इतकं ताकदवान बना, की तुमच्या प्रकाशाने आणि प्रेमाने तुम्ही तुमच्या आजूबाजूला तो फरक अनुभवू शकता, जो तुम्हाला हवाय. जो तुम्ही अदरवाईज बाहेरनं हे ज्ञान किंवा ही प्रोसेस न करता केलं असतं, तर तुम्हाला मिळणं कठीण होतं. आपण युनिफाईडच्या आधी साधारण आपली काय जर्नी होती, आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. आणि युनिफाईड नंतर त्याच परिस्थिती हँडल करण्याची स्किल किंवा कॅपॅसिटी आपली आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केली. सो 2026 आणि ग्रहणाचं मेन ऊर्जा अशी आहे, की तुमच्यातनं काय गेलं पाहिजे, याची यादी आता तुम्हाला कळलेली आहे. मग ती कशी कळली? युनिफाईड ज्यांचं झालंय त्यांना तर ती यादी, म्हणजे ते प्रॅक्टिकल ट्रेनिंगच बाबाजींनी घेतलेलं आहे पूर्ण 6 महिन्यामध्ये. आणि काय करायचंय, काय करायचंय मध्ये एक महत्वाचं उदाहरण आपल्या समोर आहे, विपुलाताई, की कशावरती त्यांना सुद्धा तो विचार जानेवारीमध्ये किंवा त्याच्या आधी असं काहीतरी होईल आणि असं काहीतरी घडेल, एवढं व्यापक प्रमाणात असेल, याची त्यांनाही कल्पना नसेल. ऑगस्टमध्ये माझ्याबरोबर जे घडलं त्याची मला बिलकुल आयडिया नव्हती. पण आपल्या सगळ्यांमध्ये हे कॅलिबर आपण घेऊन जन्माला आलेलो आहोत. असं काहीच नाहीये जे आता आपण करतोय किंवा विपुलाताई किंवा मी करते किंवा आपण सगळेच जण करतोय. असं कुठलंच गोष्ट नाहीये, की जे स्किल आपल्याकडे मिसिंग होतं. आपल्याला पूर्ण आतापर्यंतच्या ऑगस्टचं आपलं लेसन आहे, की आपल्याला
कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचंय. आपण ज्या गोष्टी ग्रोथसाठी किंवा आपल्या चांगल्यासाठी आहेत त्या आपण नाकारल्या. आपण त्याच्यातनं कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचंय. आपल्याला भीतीच्या पलीकडे जायचंय आणि आपल्याला स्वतःच्या ऊर्जेला काय म्हणूयात वाढ करण्यासाठी आपल्याला कार्य करायचंय. त्याच्यामध्ये मेंटल क्लिन्झिंग फार महत्वाचं आहे. आपल्याला आतापर्यंत आपण कुठे-कुठे स्वतःची इमोशनल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, हे लक्षात येणं, की इथे आता ही इन्व्हेस्टमेंट आपण थांबवूयात. थांबवूयाचा अर्थ असं नाही की त्या व्यक्तीचा तिरस्कार करा. थांबवा याचा अर्थ आतून तुम्हाला ती अस्वस्थता त्या रिलेशनशिप बद्दलची कमी झाली पाहिजे. कारण तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह किंवा करंट टास्क दिलेला आहे. करंट टास्क काय आहे? तुमच्या आतमधली ऊर्जा वाढवण्याचा. सो ते करण्यावरती तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमची पूर्ण ऊर्जा. त्यामुळे आता हेच मेन सांगायचं होतं, की 2025 मध्ये आपल्याला सांगितले तुम्ही हवं तर आठवा तुमची 2025 ची जर्नी, 2026 मार्च पर्यंतची जर्नी, की आपल्याला काय-काय नाही करायचं असं आपण ठरवलं किंवा आपल्याला असं वाटलं, की दॅट्स इट यार मी खूप केलं. आता इथे मी थोडं विचार केला पाहिजे, मी इन्व्हेस्ट करू की नको? मग जे काही असेल ते. तर ह्याच्यानंतर काय करायचं हे आपल्याला 26नी पुढे जून च्या आसपास वगैरे आपल्याला ती कन्सेप्ट समजली, की आपल्याला नक्की कशावरती काम करायचंय. सो हे मला सांगायचं होतं कारण आपल्याकडे 2 दिवस आहेत आणि आपण जितकं जास्त हायर सेल्फशी कनेक्टेड राहू, आपण जितकं जास्त त्याला म्हणजे आता ज्यांचं अगदी नवीन-नवीन आहे युनिफाईड त्यांना ते लक्षात येईलच. नाही तर तुमच्याकडे अदरवाईज ज्या काही मेथड आहेत, आनापानसती आहे, मेडिटेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, प्रत्येकाच्या आपापल्या आहेत. त्या हिशोबाने तुम्ही स्वतःशी जितकं कनेक्ट होता येईल, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मौन हा खूप बेस्ट प्रकार असतो. विपुलाताईंनी त्या दिवशी सेशनमध्ये सांगितलं सत्रात मौनाबद्दल. त्याच्या मी त्यांना सांगितलं पण, की मी हार्डली अर्धा 1 तास आधीच ठरवलं होतं, की दॅट्स इट मी ह्या एका रिलेशनशिपमध्ये मी खूप बोलते. मी नाही बोललं पाहिजे आणि मी ॲक्चुअली त्या दिवसापासून मौन घेतलेलं आहे. आय एम मेंटेनिंग की नाही बोलायचं आपल्याला. आठवडा हा जाऊ देत. आपण सोमवारी विचार करूयात, की आपण कशा पद्धतीने आता कम्युनिकेट करूयात. सो हे माझ्याबरोबर घडत होतं आणि त्याला पॅटर्न्स म्हणतात. 2008 ला आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये काय बदल आला होता, तो जर आपण अनुभव म्हणजे आठवला, तर आत्ताची जी ऊर्जा आहे, ती साधारण तेच लेसन्स, तेच अनुभव परत आपल्याला शिकवण्यासारखा प्रकार आहे, की इथून तुला उडी मारायची आणि पुढे जायचंय. 18 वर्ष जे केलं, त्याच्यामधनं काय फ्रुटिफाय झालं तुझ्या लक्षात आलंय, आता ते नाही करायचं. याच्यासाठी हे ग्रहण फार महत्वाचा रोल प्ले करतं आणि आता जे येईल ते 18 महिने आपल्यावरती असंच कार्य चालू राहील. त्यामुळे जितकं जमेल तितकं साधना वाढवा. स्वतःमध्ये डीप डाइव्ह करा, की माझ्या कुठल्या सवयी, कुठलं वागणं, कुठलं बोलणं, कुठल्या म्हणजे पॅटर्न्स स्वतःचे, की जे मलाच हानिकारक ठरतायत. त्या सगळ्याची आपल्याकडे यादी युनिफाईडनी आपल्याला विचार पण बदलायचं सगळं दिलेलं आहे, की तुला हवं ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझ्याकडनं काय केलं पाहिजे. सो हेच आपल्याला करायचंय आणि नवीन व्हर्जनसाठी आपल्याला तयार व्हायचंय. त्याच्यासाठी जुन्यातलं सगळं काढून टाकून जे अनप्रॉडक्टिव्ह आहे, त्रासदायक आहे, ते काढून जे चांगलं आहे, ते आपल्यामध्ये ॲड करायचं आहे. सो साधना प्रकार प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअली वेगळा आहे. आपण वेगवेगळी माणसं आहोत. जसं मी सांगितलं तसं ईश्वर आपल्याकडे अनंत मार्गाने पोहोचतो. आपण ईश्वराकडे अनंत मार्गाने पोहोचू शकतो. प्रत्येकाच्या टेम्परामेंट प्रमाणे, स्वभावाप्रमाणे तशी साधना आपल्याला कनेक्ट होते. आतून आपल्याला ते फील येतं. तो हायर सेल्फलाच आपण ॲक्चुअली कन्सल्ट केलं तर चांगलं असतं. तो आतूनच पूल येतो, की हे मला करायचं आहे. अशा पद्धतीने आय एम कम्फर्टेबल विथ धिस. मला हे पटतंय, मला हे चांगलं वाटतंय. सो जी कुठली साधना आपल्याला आता स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी, जगाचा विसर पडण्यासाठी मदत करते. 10 मिनिटासाठी का होईना, ती आपल्याला सगळ्यांना करायची आणि मिनिमम मौन जे काही साधता येईल ते आपण चालू ठेवायचे. मौन खरं तर बाहेरच्या बाहेरचं मौन जे आपण घेतो ना, त्याच्यापेक्षा आतलं मौन
जास्त महत्वाचं असतं. आतलं मौन म्हणजे विचारांचं मौन आणि त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे नामस्मरण. हा खूप भारी प्रकार असतो. तुमच्या मनाला असं खेचत आणायचा आहे, की तिकडे चाललास, "ये बाबा तुला हे करायचंय." परत चाललास, खेचत आणलं. कारण आपण सतत कार्यरत असतो ना, आपण प्रत्येक वेळेला श्वासावर लक्ष केंद्रित करू नाही शकत कामं करताना. त्यावेळेला नामस्मरण हा बेस्ट प्रकार असतो. म्हणजे अगेन ज्यांचं त्याच्यामध्ये विश्वास आहे किंवा इंटरेस्ट आहे, मेन आपण मनावर संस्कार करतो, की तुला धावायचं नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे जे काही मेकॅनिझम असेल ते तुम्ही वापरू शकता. मनाचं मौन हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपण बाहेर कारण असे उद्विग्न ताणणारे काही प्रसंग घडले असतील तर आपल्याला त्याच्यामधनं ती क्लॅरिटी मिळते शांत राहण्याची. मीच आज एक सकाळी प्रकार केला होता तो युनिफाईडमध्ये नाहीये, पण मी युनिफाईडचे छोटे-छोटे टूल्स मिक्स करून वापरले. ते मला शेअर करायला आवडेल कारण मला खूप भारी वाटलं होतं ते केल्यानंतर. जेव्हा मला असं कोणाचा तरी राग यायला लागला ना, तेव्हा मी असं म्हटलं, की हे जे काही मला या प्रसंगामध्ये राग येण्यासाठी, अस्वस्थ करण्यासाठीचे जे काही विचार आहेत, ते माझे विचार मी सोडते, मुक्त करते आणि बदलते. आणि सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश पाठवते. एवढं म्हटल्यानंतर मला इतकं भारी वाटलं होतं, की अरे हां यार, म्हणजे ती जी अर्ज असते ना, आता माझ्याकडनं इकडे गेला, आता मी काहीतरी बोलणार. ती अर्ज एकदम सेटल डाउन होते आणि आपल्याला आपणच एकदम आतूनच शांत होतो. सो हे एक मी आज सकाळी असंच आलं होतं, कारण तो प्रसंग मला चिडायची बिलकुल इच्छा नव्हती, कारण ऊर्जा कमी होते आपली चिडलं, निगेटिव्ह इमोशन्समध्ये. सो असं ते मला आलं, पटपट वाक्य आली आणि मी ते असं म्हटल्यानंतर म्हणजे जसं सीमाताई सांगतात, "पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे." सो हे पण तसंच आहे, की जे एक्सपिरियन्स झालं 25-26 ते काय होतं ते सांगितलं आणि ते तसंच प्रत्येकाच्या बाबतीत असेल थोड्याफार प्रमाणात. तर तुम्हाला जे काही मेथड जमेल, पटेल, रुचेल, आवडेल ती मनाचं मौन आणि बाहेरचं बोलण्याचं मौन हे करून आपण स्वतःवरती 10 मिनिटं, 15 मिनिटं ऊर्जा गेन करण्यासाठी आणि हायर सेल्फशी कनेक्ट होण्यासाठी. आपण ह्या सगळ्या जे काही आता उर्वरित आपले अ, वेळ आहे ना ही वर्ष संपेपर्यंतची, ती आपण वापरणार आहोत. आणि हे सगळं मला खूप आतून येत होतं सांगण्यासाठी, की मला हे सांगायचंय कारण हे मला आजूबाजूला प्रत्येकाच्या घरात घडताना दिसतंय. मला असं झालंय कोणीतरी सांगा, की हे असं-असं होतंय आणि असं-असं करा. आणि विपुलाताई थँक यू. तुम्ही मला तो ॲक्चुअली खरंच परत तेच, की प्लॅटफॉर्म दिला, की मी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतेय. सो थँक यू सो मच, की हे खरं म्हणजे त्या सोल्सला मला फार बरं वाटतं, की त्या सोल्सपर्यंत हे सोल्युशन पोहोचतंय आणि थँक यू. मी शब्दात नाही सांगू शकत. थँक यू सो मच. श्रुती तर इतक्या गोड आहेत ना. सगळं सांगतात त्याला किती भरून येते, किती त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. त्या 2-3 दिवस झाले मला म्हणतायत, की आपण ग्रहणाची इन्फॉर्मेशन आणि मग मला ते जाणवलं, की हे श्रुती त्यांनी सांगणंच योग्य आहे. ज्या प्रकारे त्यांच्याकडं त्याच्याबद्दल माहिती आहे सगळी. हां, मेघनानी हात रेज केलाय. मेघना बोल. अनुभव शेअर करायचा ह्याच बाबतीत करू का? येस, कर ना. कर. अच्छा. तर मी ॲक्चुअली जॉब सोडून आता 3-4 एक वर्ष झाली असतील. तर जामच रडायचे मी, की मला नाही जाता येतंय, मुलामुळे अडकली आहे वगैरे, वगैरे. विपुलाला पण खूप त्रास दिला ह्या बाबतीत, की काय करू, काय करू? विपुला मला डिसेंबरमध्ये भेटली. मला वाटतं 2025च्याच डिसेंबरमध्ये ना विपुला? हं. तर तोपर्यंत माझं ना जॉब शोधणं पिठापूरला एकदम ऑक्टोबरला, ऑक्टोबर. हो, पिठापूरला आपण भेटलो ऑक्टोबरमध्ये. हां. ऑक्टोबरमध्ये. हो, हो. अगदी डिसेंबरपर्यंत ना हं. त्या वर्षीच्या. माझं असं होतं, की जॉब हवाच आहे, करायचं ते अगदी वर्क फ्रॉम होम काहीही चालेल, पण करायचंच आहे. आणि नंतर जसं वर्ष बदललं, मला नाही माहीत काय झालं. मला अचानक ना Facebookवर एक मेसेज आला, की खूप गुरूंची साथ आहे. म्हणजे ते असतं ना इयरचं काय म्हणतात त्याला? इयरली आपण भविष्य असतं ना, तर अशा भरपूर जणांची पोस्ट असते. तर त्याच्यामध्ये मी वाचलं, की सिंह राशीला असं आहे, की गुरूंची साथ मिळेल, काहीतरी नवीन शिका. तर ते मी ते वाक्य पकडून बसली. मला चला नवीन शिकूया आणि तोपर्यंत मी विपुलाच्या ग्रुपमध्ये ऑलरेडी आले होते. तर विपुलांकडून वेगवेगळे शब्द ऐकायचे मी, रेकी म्हणा किंवा
टॅरो कार्ड रिडिंग. मी म्हटलं चला हे करून बघूया, कारण का मला ना ऍक्च्युली अभ्यास करायला खूप आवडतो. मला असं लग्न झालंय, मुलं आहेत, तरी जेवण बिवण बनवायला अजूनही आवडत नाही. मला फक्त अभ्यास करायला आवडतो. म्हणजे मी आई माझी गावी राहते म्हणून माझा अभ्यास थोडा थांबला. पण मी केलं सुरुवात जिद्दीने. मी रेकी शिकले, टॅरो रिडिंग चालू आहे, रेकी पण चालू आहे, सगळं चालू आहे शिकणं माझं. आणि मला ना कन्सल्टेशन द्यायला खूप आवडतं. कोणाला काही झालं ना तर मी उगाचच सल्ले द्यायला पुढे पुढे असते. लोकांना खूप फायदा झालाय. तर माझं ना पण माझ्या प्रोफेशनचं संपून हे नवीनच आता मी सुरू केलं आणि मला असं वाटतं मी त्याच्यात जास्त खुश आहे. म्हणजे मी सीए आहे, तर माझं आता टॅक्सेशनचं कन्सल्टेशन थांबवून आता मी ह्या बाबतीत थोडं थोडं कन्सल्टेशन सुरू केलंय, जे मी नवीन मार्गावर आले. तर 2026 ऍक्च्युली माझ्यासाठी म्हणजे 360 डिग्री टर्न ऑन झालंय, म्हणजे पूर्णपणे वेगळी झाली आहे. आधीची एकदम अशी प्रोफेशनल वगैरे, आणि आता आता एकदम वेगळी, म्हणजे पूर्णपणे ह्या मार्गावर आली आहे. तर मला पटलं श्रुतीताईंचं, की हे 2 वर्ष 2025 मध्ये मी कशी होते आणि मी आता कशी आहे. म्हणजे खूप खूप बदल झाला आणि तो चांगल्या पॉईंटवर बदल झालाय. मी आता जॉब सर्च करणं थांबवलंय. मला आता ऍक्च्युअली असं वाटतं की आता नको जॉब, कारण का आता मला वेळ नाही पुरत हे सगळं शिकण्यामध्ये. आणि कोणाला काय काय ध्यान शिकवण्यामध्ये असते मी, काय काय थोडे सल्लेफार देणं असतं कोणाचं. मला स्वतःहून दिसतं की ओके हा ही बाई थोडी हे आहे. मग मैत्रिणी, म्हणजे मी अजून असं काही प्रॉपर सुरू नाही केलंय, म्हणजे जवळचे रिलेटिव्ह आणि जवळच्या मैत्रिणी, त्यांना मी थोडं थोडं कन्सल्ट करते की हा बाबतीत असं असं करा. त्यांना पण बरं वाटतं, मला चांगलं वाटतं, विदाऊट फी, कारण का मी अजून काही एवढी प्रोफेशनल नाही झालीये. तर मी हे चालू केलं आणि मला खरंच खूप छान वाटतंय. तर हा खूप मोठा फरक झालाय ह्या 2 वर्षामध्ये लाईफमध्ये. येस, मेघनाचा फरक मी स्वतः अनुभव केलाय आणि मी किती मला इतकं प्रेम उफाळून येते मेघना बोलतीये तर हार्ट पंप होतंय जास्त माझं आणि ती मला म्हणतो पण ना एक विपुला, तू भेटलीस ना मला, तो दिवस, म्हणजे आपण पिठापूरला भेटलो. पिठावरला माझ्यावर भेटलो. दत्त महाराजांची एवढी कृपा आहे, माझ्यावर एवढी कृपा आहे ना खरंय, महाराजांची, खरंय, की खरंय. काय रडू बोलू. नको मेघना, रडू तू नको. मला आय कॅन फील युअर एनर्जी तुम्हाला मेघना. भेटणं मला हा हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी खरंच. मला प्रेम येते कारण तुझा खरंच मेघनाचा सीए आहे ती आणि मेघना, मी आणि तुम्ही सगळे पण इथं तुम्हाला वाटेल अरे आम्ही काही जॉब बीब करत नव्हतो, आम्ही तर गृहिणी आहोत असं पण वाटेल. पण तसं नाही, आपण सगळे एका बोटीत बसलेलो आहेत. तर जसं मेघनाचा सीएचा तिला खूप वाईट वाटत होते, की आपलं शिक्षण एवढं छान झालंय पण मुलं लहान आहेत म्हणून जॉब नाही करता येते. ती मला विचारायची पण काय करू? मी तिला काही गोष्टी सांगितल्या पण होत्या, की तू हे कर, ते कर. पण मी टॅरो ज्यांच्याकडे केलं आणि मी आत्ताच मेघनाचा विषय काढणार होते, कारण आपल्या ग्रुपमध्ये झालेली चर्चा फीज संदर्भात मध्ये जी झाली ती सगळ्यात महत्वाचं, तर ज्या मास्टरनी हा प्रश्न काढलाय ना, त्यांच्याबद्दल कुणी प्लीज जज करू नका, की असं का बोलल्या वगैरे. कारण ते होतं ती बाबाजींचंच एक इच्छा असती, की तो प्रश्न म्हणून पुढे येणं, की क्रियायोगसाठी, दीक्षेसाठी पैसे का घेतले जातात? विपुला ते तर फ्रीमध्ये शिकवतायत वगैरे. कारण हे त्यांनी विचारणं ही सुद्धा बाबाजीच आहेत. लक्षात घ्या. ते पण ईश्वर आहेत जे विचारणार आहेत. त्यामुळं कधीही त्यांच्या त्यांच्याबद्दल प्लीज राग धरू नका, की असं का बोलल्या म्हणून. कारण जी क्रियायोगची दीक्षेसाठी जे पैसे जे कोणी घेत असतील, मग ते त्यांची म्हणजे कुठली संस्था असेल, त्यांचा उद्देश वेगळा आहे. माझा उद्देश वेगळा आहे. माझा माझा जर्नीच वेगळा आहे. आपण सगळे वेगळे आहोत ना. आपण युनिक आहोत. आपण सगळे अद्वितीय आहोत. आता त्यांच्या मिळालेल्या पैशातून खरं बघायला गेलं तर अनेक कार्य पण घडतात. माझी काही इन्व्हेस्टमेंट नाहीच आहे. झिरो इन्व्हेस्टमेंट आहे. मी एक लॅपटॉप घेऊन बसते तुमच्या समोर आणि मला काही माझ्या ह्याच्यातून मी काही कार्य नाही करत आहे. ज्या संस्था, हे लक्षात ठेवा हां, एक छोटंसं सांगते. ज्यांनी हा प्रश्न मांडलाय ना, ते ईश्वर आहेत. पहिले तर माझ्या हृदयामध्ये खूप प्रेम आहे त्यांच्याबद्दल. जे कोणी ताई आहेत, दादा आहे, माझ्या लक्षात नाहीये त्यांचं काय नाव आहे. पण खूप प्रेमाने मी सांगते, अजिबात राग नाहीये, काहीच नाहीये किंवा असं का विचारलं, असं काहीच नाहीये. बाबाजी आहेत त्यांच्या मुखामध्ये. तर हे पण समोर येण्याचं पण कारण असतं. जसं मेघना, मी ज्यांच्याकडे टॅरो रिडिंग शिकले. मला टॅरो रिडिंग शिकायची गरजच लागली नाही, खरं सांगते. मला बहुतेक मी कुठल्यातरी जन्मामध्ये केलेलं आहे ते. मला खूप इझिली आलं ते सगळं. पण मी शिकले का? त्याची फीस तुम्ही ऐकाल तर 15,000 च्या वर आहे. मी हे पण सांगते. 15च्या वर आहे त्याची फी. मेघनाला माहिती आहे. मेघनाने त्याच मॅडमकडे कोर्स लावलाय जिथे मी केलं होतं. कारण तिने मला विचारलं मला लावायचं तिथेच आणि लगेच तिने ते ॲडमिशन पण घेऊन टाकलं आणि मी सुद्धा त्यांच्याकडे. मी असं म्हणत नाही, की मग मी केलं पैसे देऊन म्हणजे तुम्ही पण केलंच पाहिजे किंवा हे असं नाहीये.
आपलं काहीतरी देणं असतं. ती तर पहिली गोष्ट आहे. दुसरी म्हणजे जे देणं आहे ना, ते ह्या मार्गाने देतो आपण. जी चांगली गोष्ट आहे, की आपलं जे काही देणं ना, ते देऊन टाकतो. ऊर्जा संतुलनात येते तिथं, जी कुठली आपली असेल ती. आणि दुसरं म्हणजे त्या कार्यातून त्या पैशातून, आपण दिलेल्या पैशातून अनेकांची घरं चालतात. जिथं जे काही मी पैसे दिले असतील त्याच्यातून अनेक ठिकाणी आपण तीर्थक्षेत्राला पण जातो ना, पंढरपूर, पिठापूर किंवा अजून तिथं पण आपण जे हार घेतो, नारळ घेतो, पेढे घेतो, जे काही घेतो, त्या प्रत्येकाला आपण पैसे देतो. त्या प्रत्येकाच्या पैशातून आपल्या त्या लोकांबरोबर पण काही देणी असतात. ती ह्या रूपाने, की ह्या जन्मामध्ये ते नारळ विकणारे झालेत, हार विकणारे झालेत, पेढे विकणारे झालेत आणि मग आपण त्यांना जाऊन देतो, असा मी विचार केला. जेव्हा मी पिठापूरला गेले होते तेव्हा. तिथं मी कधीच तीर्थक्षेत्रांना भेटी देत नाही. कारण मला हे काही गोष्टी पटत नाहीत म्हणून मी द्यायचं बंद केलं होतं. पण गेले मी सासूबाईंमुळे माझ्या, त्यांची इच्छा होती म्हणून. पण तिथे गेल्यावर माझ्या खूप गोष्टी रिअलाईज झाल्या. त्याच दिवसापासून म्हणजे जसं मी श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन झालं, तिथूनच माझा जर्नी खरं वेगळा झाला. खूप गोष्टी नवीन आयुष्यात सुरू झाल्या. मला खूप एनर्जी जाणवली. तापले होते 2 दिवस. अंग पूर्ण तापच होता माझ्या अंगात पूर्ण 2 दिवस तिथे गेल्यावर. आणि आश्चर्य वाटेल तिथून ट्रेननी उतरलो मुंबईला. आणि दुसऱ्या दिवशी मी गार पाण्याने अंघोळ केली. ताप पूर्ण गेलेला. तरी काय माहिती काय होतं ते, जे काय होतं ते. पण तिथं जाण्याचं पण एक असतं, की तिथं जाऊन तुम्ही ती ऊर्जा असते. तिथं जे काही खरेदी करता, त्या स्थळांच्या तिथे, त्या लोकांकडून जे काही घेता, हे सगळं आपलं काहीतरी एनर्जी एक्सचेंज आहे. त्यामुळे प्लीज कधीच असं माझी तरी तुलना अशा कुणाशी करू नका. कारण मी जे काही हे करतोय ना आपण हे ते तुमचे आभार आहेत, की तुम्ही इतकं प्रेम देता, तुम्ही इतकं छान बोलता, तुमचं हृदय किती फुललेलं आहे सगळ्यांचं, खुललेलं आहे. बाबाजींचं तुमच्या आतमध्ये वास आहे. बाबाजी वास करतात म्हणूनच ते सगळं येतंय. पण माझा उद्देश आयुष्याचा, माझा प्रवास आणि त्या गुरुमाईंचा आणि त्यांची जी कार्य आहेत ना, त्यांचं प्रत्येकाचा वेगळा आहे. तर म्हणून पैशाच्या ज्या गोष्टीत ना, आपण फक्त असं बघतो, अरे माझे पैसे गेले. पण ते द्यायला किती सोपा मार्ग निवडलाय, की तुम्ही क्रियायोगसाठी द्या. असं काहीतरी करून तुम्ही तुमच्याकडनं पैसा दिला जातो, तुमची ऊर्जा बॅलन्स करायला. आपल्याला माहीत नाही गत जन्मात आपण कशामुळे पैसे घेतलेले आहेत त्यांचे, ते आपण देतोय. असं समजा आणि उलट खूप सोप्या, छान, चांगल्या, पवित्र कार्यामध्ये आपला पैशाचा देवाण-घेवाण होती. आपली जी काही ऊर्जा अधुरी राहिली, इम्बॅलन्स ती पूर्ण होती असं समजा. आणि हा प्रश्न विचारणं काही चुकीचं नाही. मी पण असले असते ना त्यांच्या जागी, मीच पण म्हणलं असतं, की असं कुठं असतं का? अध्यात्म कशाला विकतात? पैसे का घेतात? पण रेकी शिकवताना पण डॉक्टर मिकाऊ उसुईंनी स्वतः सांगितलेलं आहे, की रेकी फुकट शिकवायची नाही. रेकी त्यांनी सांगितलं होतं, एकतर पहिली गोष्ट रेकी जेव्हा शिकवतो, पैसे घेतो, तेव्हा त्या माणसाला त्याची किंमत राहते, जो ते घेतोय. हे पण असतं. आपली ह्युमन सायकॉलॉजी आपण पैसे दिलेत म्हणल्यावर आपण खूप लक्ष देऊन सगळ्या गोष्टी शिकतो. हे पण आहे ना. ते पण आपलंच भलं आहे, हित आहे आणि त्या माणसाबरोबर जे काही आपलं गत जन्मातली एनर्जी राहिली आहे, असंतुलन झालेलं आहे, मग तो ह्या जन्मात कुठल्यातरी रूपाने येतो आणि आपल्याकडनं ते घेतो. आणि मग उलट आपलं काम सोपं केलं. आपल्या गुरूंनी किंवा जे कुणी एनर्जी जो समोरचा आहे, की सोप्या पद्धतीने आपल्याकडनं ते पैसे ह्या रूपामध्ये घेतात. आणि ह्या पैशाचं कुठे-कुठे आश्रमांमध्ये जेवण, अजून काही कार्यक्रम, आता आपण युनिफाईडचं बरेच जण म्हणतात आपण एक मीटअप ठेवू, आपण 1 दिवसाचं हे ठेवू. पण त्याच्यासाठी लागणारे पैसे आपल्यालाही काहीतरी विचार मी करतेच आहे, की बाबाजी तुम्ही बघा आता कसं होणार आहे हे, कसं म्हणजे कसं उभं करायचं 1 दिवसाचं जरी आपण ठरवलं, तर तिथे खर्च जे असतात ते आपण कसे करायचे? समजा आपल्याला मजा म्हणून आपण सगळे भेटायचं ठरवलं बाबा पुण्यातल्या पुण्यात किंवा मुंबईचे सगळे मास्टर यायला तयार आहेत. तर अशा प्रकारे पण असतात गोष्टी. किती चांगल्या कार्याला आपला पैसा जातोय ह्याच्यापेक्षा आणि आपला तर आपण कुठल्या ह्याच्याने म्हणतो अधिकाराने. ईश्वराकडून आलेला ईश्वराकडे चाललाय. असं म्हणून आपण देतोय तो पैसा, की तो ईश्वर आहे. तो माझ्यातून आपण हेच शिकतोय ना 23व्या धड्यामध्ये, की हा प्रकाश आहे ईश्वर, जो माझ्यातून तो अनुभव घेतोय, की पैसे कसे खर्च करायचे. समोर बसलेला ईश्वरच आहे. मी ते पैसे त्या ईश्वराकडनं घेते आणि त्या ईश्वराला देते. असाच जर अर्थ ठेवला ना, तर फार जड नाही जात आपल्याला गोष्टी, की माझा ईश्वराचाच पैसा मी ईश्वरालाच देते असं म्हणून. तर असा पण ठेवा आणि अजिबात परत सांगते त्या मास्टर ज्यांनी लिहिलंय, त्यांना प्लीज कोणी जज करू नका, की असं लिहिलं म्हणून. मी जरी असले असते ना त्यांच्या जागी, मी ह्याच्यापेक्षा कठोर शब्दामध्ये लिहिलं असतं. मला माहिती तर हे ह्यांनी खूप छान लिहिलंय उलट, की सगळ्यांना एक
ग्रुपवर पण इतरांच्या मनात पण शंका असेल, त्यांनी फक्त पुढे मांडली. तर उलट बाबाजींनी त्यांच्या मुखातून ही शंका दूर केली आपल्यासाठी. तर बाबाजी बोलतायत त्यांच्या मुखातून साक्षात. त्यामुळं त्यांची कुणी निंदा करू नका किंवा राग धरू नका त्यांच्याबद्दल. असं मला म्हणायचंय, की स्पष्ट बोलले तर बाबाजी बोललेत त्यांच्यातनं. तर हे आहे कारण असे अनेक जे काम करतात ना, त्यांचं काम आपण मग आपल्याला माहीत पण नाहीत. अनेक त्याच्यामधनं कार्य होतात. ज्यांना नाही जमत आहे क्रियायुगच्या दीक्षेसाठी पैसे हे करणं, तर अनेक सेवा म्हणून पण करतात. मी म्हणलं ना, प्रत्येकाचा जर्नी वेगळा आहे. काही जण सेवा म्हणून अ, करतात, काही जण हे विपुलाताई, करतात. नाही, हे जर का एक्सक्लुझिव्हली मी ग्रुपवरचे मेसेज वाचले नाहीयेत. हे जर एक्सक्लुझिव्हली गुरुमाईंच्या हं, हं, फीज हं. बद्दल नाही, नाही. असेल तसं नाहीये. नाही, नाही, एकच त्याच्या मिनिट. हं. तर त्याला ओपन आहे, की जर फायनान्शियल काही इश्यू असेल ना, तर त्या लोकांना सुद्धा दीक्षा मिळते. मनी हा कन्सर्न नाहीये. फक्त तुम्ही इच्छा दाखवा आणि सिलेक्शन शेवटी बाबाजी करतात ना, तर त्यांच्याकडनं होकार आला, की तिथे मनी हा फॅक्टर नाही विचार केला जात. सो असा जरी प्रश्न असेल ना, तरी तिथे विदाऊट मनी सुद्धा होऊ शकतं. म्हणजे यू हॅव दॅट ऑप्शन ऑल्सो तिथे, असं मला तेवढंच सांगायचंय. ओके. बरं झालं तुम्ही सांगितलंय. तर तसंच मेघनानी पण काय केलं लगेच तिने ते माझ्या मागे त्या टॅरो मॅडमकडे आली आणि ती आम्ही फी दोघींनी भरून ते शिकलेलं दोघींचं पण. तर मी मेघनाचंच उदाहरण देणार होते. कारण माझं त्या मॅडम बरोबर काहीतरी एनर्जी राहिलेली. ती मी पूर्ण केली ह्या जन्मामध्ये टॅरोच्या फीजच्या माध्यमातून. नाहीतर मला गरज नव्हती खरं कोर्स करायची. कारण मला मला ना आपोआपच ते येत होतं सगळं करतानाच. मला जाणवत होतं की मला येतंय. पण मी दिलं मला असं आतून एक अर्ज आलं एकदम उच्चस्वचा संदेश म्हणा किंवा काय, की हे करून घे. स्वप्न दाखवलं गेलं मला, की तू प्रॉपर कोर्स लाव. हे मला दाखवलं गेलं, की तुला करायचंय. म्हणून मी म्हटलं ठीक आहे बाबा आता कोण बघावं, तर त्या मॅडम समोर आल्या आणि त्यांच्याबरोबर मी बरोबर ते पैशाची देवाण-घेवाण माझी फी दिली आणि करून घेतलं ते. तसंच मेघनाचं पण झालं. म्हणजे माझ्यासोबत तिचं पण काहीतरी त्यांच्याशी देणं होतं. जे काही ऊर्जा असेल ती. तर असा आपण विचार करू शकतो आणि चांगल्याच कर्मासाठी आपण गेलेलो आहे. कारण अं, हे अध्यात्मात असणारी लोकं सुद्धा कुठला दुसरा त्यांना शेवटी पोट सगळ्यांना आहे. ते पण आहे. त्यामुळं खरं जर उपजीविकेचं साधन म्हणून पण काय असतील, कोणी घेत असतील किंवा काय, तर नाही हे म्हणत नाहीये मी. ह्यांच्याबद्दल नाही बोलत आहे पर्टिक्युलरली. पण इतर ज्या लोकं आहेत ना, जे घेतात, तर ते बहुतेक ते पण कारण असेल, की दुसरा काही मार्ग नसेल त्यांच्याकडे साधन म्हणून. तर त्यामुळे सुद्धा ते अशा पद्धतीने घेत असतील. जे काही थोडी अमाउंट ₹1000, ₹2000 जे कुठले वर्कशॉप छोटे-छोटे करतात. तर त्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे, की त्यांचं पण एक ऊर्जा म्हणजे ऊर्जाच आहे ना, शेवटी पैसा म्हणजे पण ऊर्जाच आहे. त्यासाठी ते बॅलन्स करण्यासाठीच आहे. उलट ती दिलेलीच चांगली आहे. असं आहे. आपण ती दिलेलीच चांगली कारण आपण त्याच्या बदल्यात काहीतरी घेतोय. हिलिंग घेतोय आपण, तर त्यामुळे तुम्ही ते उलट द्या. कारण ते दिल्यानंतर ते संतुलन होतं. नाहीतर मग कधीतरी त्यांचं देणं आपल्याला द्यावंच लागतं, असं आहे. म्हणून मला हे सांगावसं वाटलं, की ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोक्यात क्लिअर बाबाजी करतायत आत्ता, त्या प्रश्नाच्या माध्यमातून. त्यामुळे मी बाबाजींचे आभार मानते, की त्यांच्या मुखातून, त्यांच्यातून त्यांनी हा प्रश्न मांडला समोर. आणि मला ना अ, कुणाचा तरी हात वर नीलम आहे का? नीलमचा हात वर दिसतोय. अ, नमस्कार. मला ह्याचबद्दल म्हणजे मी विपुलाताईंनीच आपल्या रेकी सेशन घेतले होते आणि मी पहिल्यांदा बाहेर पैसे देऊन शिकले होते रेकी आणि विपुलाताईंनी सेकंड सेशन घेतलं आणि मला खूपच आश्चर्य वाटलं त्यावेळेस, की काय म्हणजे मी विपुला म्हणजे मी त्यांना त्यावेळेस मेसेज पण केला, "अहो, लोकं एवढे पैसे घेताय आणि तुम्ही अशा म्हणजे नाही का शिकवताय." त्यांनी काहीच हातचा न ठेवता त्या खूप छान शिकवत होत्या. तर आमच्या दोघींचं मध्ये बोलणं झालं आणि मग मी त्यावेळेस काय ते म्हणजे हे आपण ह्या जे तुम्ही सांगितलं ना विपुलाताई आता, की त्यांचं देणं असतं आपलं. हे आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र वाचल्यावरती ह्या गोष्टी खूप छान आपल्याला समजतात. तर नक्की तुम्हाला जमलं ना, तो जो ग्रंथ आहे त्याचे म्हणजे वाचा. खूप छान ह्या गोष्टी आपल्याला समजतील, की तुमच्या म्हणजे हे आपल्याला मी ते गोंदवले महाराजांचं रोजचं प्रवचन आहे ना, त्यात पण ती एक गोष्ट आलेली आहे, की आपण नाही का म्हणतो भिकारी आपल्याला मागतात, की "अरे हात जर चांगला धडधाकट आहे, ह्याला काय द्यायचंय? जा ना तू कुठेतरी काम कर." पण त्यांनी त्यात एवढं छान उदाहरण दिलं, की तो तुमच्या जवळ मागतोय, त्याच्याकडे मागण्याची इच्छा होती ना, तुम्ही 10 नका देऊ, ₹1 द्या.
पण काही मनाने बोलू नका आणि देऊन मोकळे व्हा, की आपलं काहीतरी प्रत्येकाला देणं असतं. प्रत्येकाच्या त्याच्या मागचा उद्देश वेगळा असतो. आता मला विपुलताईंचंच एवढं आश्चर्य वाटतं, की त्या एवढे छान सगळं ज्ञान देतायत, एवढे छान-छान म्हणजे प्रवचने ऐकून ते ग्रुपवरती शेअर करतात. कसं विपुलाताई तुमचं घरचं मॅनेज करून आणि हे सगळं तुम्ही टाईम कसा ॲडजस्ट करताय? आणि ते पण त्याच्या मागचा काही काय न मिळवण्याचा हेतू त्यांचा. खरंच मला तुमचं विशेष वाटतं विपुलाताई. आणि जसं श्रुतीताई बोलल्या, की तुमचं 25-26 हे वर्ष खूपच वेगळं झालेलं आहे. तसंच खरंच माझ्या बाबतीत पण झालंय. मी एक मागे बोललेली पण आहे, की उद्देश ठेवला होता, की मला चांगल्या व्हायब्रेशनची लोकं माझ्या आयुष्यात हवी आहेत. आणि सगळे एक-एक मार्ग मी असेच एकदम रँडमली रेकी शिकत गेले, एंजल हीलिंग शिकत गेले आणि जसं तुम्ही बोलायला लागले ना, परवाचं पुस्तकाचा पण मी अनुभव सांगितला. तसं की अरे हे तसे डॉट कनेक्ट होत गेले आणि आता इथे युनिफाईडला येऊन मला कळतंय, की हे का मला पाठवलं होतं. फक्त मी गो विथ द फ्लो की छान मी हॅपीली राहिले. येऊ देत. मी शिकतीये, मी वाचतीये. पण त्यावेळेस मी विचार केला नाही, की हे का म्हणजे होती एक शंका होती मनात, की का? पण त्याची उत्तरं आता खूप छान भेटतायत. आणि लहानपणापासून आहे ना, मी शाळेच्या अभ्यासात बिलकुल म्हणजे मी अशी हुशार वगैरे नव्हते. मी खूप अभ्यास करायचे, पण मला मार्क्स भेटत नव्हते. तर ते मी खूप मला स्वतःला म्हणजे हे करायचे, की का मला असं होतं, की का मी माझ्याकडनं मला छान मार्क्स पडत नाहीयेत. सगळे तर म्हणतात आम्ही आजच अभ्यास केला आणि आम्ही पेपरला आलो आणि मी किती अभ्यास करते, पण मला मार्क्स पडत नाहीये. आणि मध्ये पण मला असं विचारणं आलं, "तू काय करते?" तर मी म्हटलं, "काही नाही, मी घरीच असते." तर ते सर मला म्हटले, की "असं नाही, तू गृहलक्ष्मी आहेस ना, तुला एवढी 2 छान मुलं आहेत, तू एवढं छान सगळ्यांना सांभाळते." आणि तेव्हापासून जो माझा सेल्फ डाऊट होता, तो पूर्ण घालवला. म्हणजे जो विपुलाताई आपल्याला सांगतात, की आपण ईश्वर आहे आणि ते खरंच आहे. मी रोज आरशात बघून आजकाल हसते. तूच ईश्वर आहे. हे गोष्ट एवढी सगळ्याचं मूळ मला इथं भेटलं आणि ते म्हणजे नाही का विपुलाताईं थ्रू, श्रुतीताईं थ्रू आणि म्हणजे मी ज्ञानप्रबोधिनी शाळेतून होते, तर शाळेची आमची मी लहानपणापासून उपासना करायचो. पण तिचा अर्थ कधीच कळण्यात आला नाही. ह्या 2 वर्षापूर्वी तिचा अर्थ कळला. जर ते तुम्ही जे घेता ना अन्नमय कोश, प्राणमय कोश, त्याच्यावरती ती सगळी उपासना आहे आणि मी ती रोजची आता अर्थासकट माझी इच्छा आहे एकदा मी घेईल म्हणजे माझ्यात एवढा अजून तो मी कॉन्फिडन्स नाही आलेला, की मी आपल्या ग्रुपवरती घेईल, पण मी प्रयत्न करेल. पण ती पूर्ण उपासना या बेसवरती आहे, की आपले सगळे कोश कसे कंप्लीट होतात. म्हणजे ती हिंदुत्वाकडून आपल्या स्वच्या एकदम मुळापर्यंत ती नेणारी उपासना आहे. बघूयात म्हणजे मी करते ते माझीच मी तयार होत नाहीये. बघूयात कधी प्रयत्न होईल आणि मी म्हटलं तसं ते 2-3 गोष्टींचं चालू आहे, पण ते माझ्याकडनं अजून होत नाहीयेत. बघूयात आता मी युनिफाईड बरोबर त्याच्यावरती पण मी स्वतःवर काम करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि विपुलाताई तुमचे, श्रुतीताई तुमचे खूप खूप आभार. खूप थँक तुम्ही एक वेगळाच कॉन्फिडन्स दिलेला आहे. खूप थँक थँक यू तुला नीलम. तुला थँक यू. आणि बघितलं श्रुतीताई तुम्ही आत्ता काय बोललात, की हे जे ग्रहण आहे किंवा हे पौर्णिमेचं आहे, हे कसं बदल घडवून आणतंय. तिने डिक्लेअर केलंय ऑलरेडी, की ते उपासना घेणार आहे आणि ते झालंय. ते मॅनिफेस्ट झालंय ऑलरेडी. ती दावा करते आणि स्वीकार पण केला आपण सगळ्यांनी आणि ते होणार आहे आता. कारण ती सगळ्यांसमोर येऊन बोलली आहे आज, की मला हे घ्यायची इच्छा आहे. माहीत नाही कसं घेईन. आता ते माहीत नाही कसं घेईन हा पाठ सोडून द्या. पण ती जे बोलली ना आत्ता वाक्य, की मला हे घ्यायची इच्छा आहे. तिचा उच्च स्वनी आपल्या समोर ते मांडलंय. आपण सगळ्यांनी ते कबूल केले. कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे. आम्हाला नीलम आणि तू हे येऊन पटकन आता एक दिवस घेऊन टाक तुझी प्रार्थना मस्तपैकी. कारण हे झालंय. ऑलरेडी एका विश्वामध्ये तू ती प्रार्थना म्हणून टाकली आत्ता इथे येऊन. तथास्तु बोलले सगळ्या आपल्याकडून. सो हे अशा पद्धतीने काम करतं. श्रुती त्यांनी सांगितलेलं आणि लगेच उदाहरण मिळालं आपल्याला नीलमच्या रूपाने. आणि मी तुम्हाला सगळ्यांना एक आग्रह करेन प्लीज, की तुम्ही ना सगळेजण पुढच्या वर्षी पण घ्या युनिफाईडमध्ये. जरी यावर्षी युनिफाईड कोर्स पूर्ण केलाय ज्यांनी. कारण पुढच्या वर्षी आपल्यासोबत श्रुतीताई असणार आहेत.
सो तुम्ही जेव्हा हे करून, हे पहिलं वर्ष करून पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पुन्हा जॉइन कराल ना, पहिल्यापासून आता पुढच्या वर्षी सगळे सिरियसली करणार आहेत मला माहिती आहे. तुम्हाला एवढा फायदा होईल ना, की हे हे वर्ष तर आपली बस एक आता ओळख म्हणतो ना, ओळख झाली, अक्षरांची ओळख. तसं आता पुढच्या वर्षीपासून खरं तुम्ही जेव्हा अगदी त्याच्यात उडी मारून कराल ते आणि श्रुतीताईंसारखे पण मास्टर त्याच्यामध्ये असणार आहेत. ते डीप डाउन घेऊन जाणार तुम्हाला आणि आयुष्य बदलेल त्याच्यानंतर. ह्याची खात्री मी देते तुम्हाला. 6 महिने थांबा फक्त पुढच्या वर्षीसाठी. म्हणजे आपण समजा मार्चमध्ये सुरू केला अभ्यासक्रम. 2027चं बोलते मी. तर मार्च ते पुन्हा तुम्ही ऑगस्टपर्यंत थांबा. ऑगस्ट, सप्टेंबर. ह्या हे आत्ताचं आणि पुढच्या वर्षीचं तुम्ही बघा तुमचं आयुष्य कुठं बदललेलं असणार आहे. कारण जसं ताईंनी सांगितलं, श्रुतीनी सांगितलं, की जे नकोय ते 25ला सुटलं. 26 मध्ये नवीन बदल सुरू झाले. 27 अजून येणारा काळ आपला 1 वर्षाचा, 2 वर्षाचा. सगळे जसं म्हणतात युग परिवर्तन, काय होतील चेंजेस चांगले वाईट जे काही आपणच घडवून आणणार आहे सगळेजण. समजा अशा काही वाईट काळ आला, काही संकट काळ आला आपल्यावर जसं सगळे सांगतायत. आपण तयार आहेत. आपण तयार आहेत. म्हणजे ही ही कसलीही परिस्थिती येऊ दे, आपण त्याला सामना करायला तयार आहे. झालोयत आपण तोपर्यंत. आणि त्यावेळेस मी म्हणून तुम्हाला आग्रह करेन, की जरी तुम्ही यावर्षी युनिफाईड पूर्ण केलं असलं, 24च्या 24 धडे ज्यांनी केलेत पहिल्यापासून, पुढच्या वर्षी पण सेम लोकांनी भाग घ्या. आपल्याला असं काही हे नाहीये, की ह्यावर्षी केलं की पुढच्या वर्षी. तर त्याचा अजून खूप फायदा होईल तुम्हाला. आणि मला पण कारण त्यावेळेस श्रुतीताई आपल्यासोबत असतील. अजून कोणी मास्टर तयार होतील, ते पण असतील आपल्यासोबत. तर हे जबरदस्त आहे. आपल्याला बिया बदलायचं मुळापासून बदलून टाकेल, हे खात्रीने आहे. म्हणजे नाहीच बोलता येत ह्याच्यावर जास्त असं आहे. मी ते स्वतः मी फीलच थोडं करावं. मी थोडा माझाच अनुभव सांगते. प्रत्येक वेळेला टेबलच्या त्या बाजूला असते, आता या बाजूला येते. युनिफाईडनी माझ्या आयुष्यात काय बदल आणलाय हे तुम्ही सगळं पाहताय. सगळा कंटेंट इथे भरलेला होता. पण तो असा समोर मांडण्यासाठी जो प्लॅटफॉर्म बाबाजींनी उपलब्ध करून दिलेला आहे, तो म्हणजे अफाट प्लॅनिंग आहे. हे अगदी सत्र घ्यायच्या आदल्या दिवशीपर्यंत आमचं ठरलं नव्हतं, की असं काही आम्ही करणार आहोत. सो मी माझ्या घरातल्यांच्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगते, की युनिफाईडनी माझ्यामध्ये काय बदल किंवा ग्रोथ आणलेली आहे. माझ्या सासूबाई मुळात युनिफाईडच्या सुरुवातीपासून करत होत्या. त्यांच्याकडनं ऐकून मी सुरू केलं, असं झालं. सो त्यांनी माझ्या आयुष्यात युनिफाईड आणलं आणि त्या आता इतक्या ओव्हरवेल्म्ड आहेत, की जेव्हा त्यांना हे भाषांतराचं वगैरे कळलं, तेव्हा त्या इतक्या ओव्हरवेल्म्ड झाल्या, की पहिलंच पुस्तक भाषांतरासाठी तेही बाबाजींचंच. पहिलंच पुस्तक एक्सप्लेन करण्यासाठी, वाचन करण्यासाठी तेही बाबाजींचंच. बाबाजी काय करतील काही सांगू शकत नाही. ही तर आता ऑगस्टमधलं झालंय. अजून पुढे-पुढे बाबाजी काय घडवतील आणि काय आपल्यामध्ये अजून अ, निखार आणतील आपल्याला, मला त्याला शब्द नाही मराठीत सापडत आहे. ते आपण आता बघतच जाऊ पुढे अजून आहे आणि सगळ्यांनी युनिफाईड अगदी खूप मनापासून करा. होमवर्क, वही, पुस्तक, पेन सगळं आपल्याकडे रेडी पाहिजे. खूप त्याचा फायदा होतो खूप आणि ते काहीतरी आपण म्हणजे कोर्स लावतो ना, मी माझ्याकडनंच आता युनिफाईड किती लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या सगळ्यांमध्ये पण बदल व्हायला लागलेत. हे मी म्हणजे असं मी हो. इकडनं बोलत असते ते त्यामुळे चालेल. कधी माझाच अनुभव मी सांगू नाही शकले. पण आज तो चान्स घेते माझा अनुभव सांगण्याचा, की 2026 मध्ये युनिफाईड माझ्या आयुष्यात आलं आणि मी हार्डली म्हणजे 9व्या आठवड्यामध्ये असताना सत्र घेणं, भाषांतर सुरू करणं वगैरे हे 9व्या आठवड्यात म्हणजे पूर्णही झालं नव्हतं. म्हणजे नाहीये, अजूनही नाहीये माझं युनिफाईड पूर्ण झालं. पण त्याच्या आधीच बाबाजींनी कामाला सुरुवात लावलं. पण केली, की ठीक आहे तू लाग आता कामाला, खूप वाट पाहिली तुझी, किती तयारी करत बसलीस. असं ते खरंय. झालेलं आहे आणि युनिफाईड इतक्या लोकांपर्यंत गेलेलं आहे कारण बोलण्याची पद्धतच बदलली ना आता एकदम म्हणजे इतकी शांतता कुठून येते हा प्रश्न प्रश्न कोणाचा असेल तेही युनिफाईड मधनं कारण आतून उत्तरं सुरू झाले. बाहेरचा माझा मेन तोच होता, की मला बाहेरनं उत्तरं नकोत. मला आतून पाहिजे. कारण मला आपल्या सगळ्यांनाच मुळातच आतून कम्युनिकेशन सुरू होतं आपल्या प्रत्येकाच्या जे आता आपण इथे बसलेलो आहोत किंवा YouTubeवरनं ऐकणार आहेत. आपल्याला सगळ्यांना आतून कम्युनिकेशन होतच होतं. फक्त आपले विचार आणि आतलं कम्युनिकेशन हे सुट्ट करता येत नव्हतं. युनिफाईडनी आपल्याला हायर सेल्फशी जोडून
एवढी क्लॅरिटी दिलेली आहे की आता बाहेरचा शोध थांबणं शब्दशः काय असतं ते जर असेल तर ती युनिफाईडची जर्नी आहे की बाहेरचा शोध थांबव, सगळं आतमध्येच आहे. तू आतमध्ये उतर, सगळं आतमध्ये सापडेल. सो जे काही ज्ञान आपण बाहेरनं शिकतोय ना, मी फक्त उगाचच इथे मला आठवलं म्हणून सांगते, पराविद्या आणि अपराविद्या असं 2 शब्द आहेत. सो अपराविद्या, पराविद्या म्हणजे जी आपल्याला आतून येते. आपल्याला आतून जे ज्ञान होतं त्याला पराविद्या म्हणतात. कारण ती काय म्हणूयात आपण त्या सुपर कॉन्शियस किंवा कॉन्शियस स्टेटमध्ये गेलेलो असतो खोल स्वतःच्या. आणि अपराविद्या म्हणजे जी बाहेरनं आपण ज्ञान घेतो ते. सो युनिफाईड आपल्याला त्या पराविद्येचा मार्ग, चॅनल मोकळा करून देते आणि आपल्याला ते वाट देते की तुला काहीच बाहेर शोधायचं नाही, सगळं आतमध्ये आहे. सो जे अगदी सुरुवातीला असतील त्यांनी अजूनही वेळ गेली नाही, वही पुस्तक पेन सगळं आपलं एक वेगळं, माझे युनिफाईडची खरंच वही आहे, मी बनवून ठेवलेली आहे, आता इथे नाही. पण असंच करा. आणि मी स्वतः उदाहरण आहे म्हणजे विपुलाताई तर सगळ्यात पहिलं उदाहरण आपल्या समोर, युनिफाईडचा आउटकम काय असू शकतो, एखादा माणूस कसा कुठल्या लेवलला जाऊ शकतो. आणि माझं तर 9वा 10वा हार्डली आठवड्यामध्येच हे सगळे प्लॅटफॉर्म मिळणं वगैरे खूप माझे अनुभव आज मी शेअर केले त्या कारणाने. सो थँक्यू विपुलाताई आणि थँक्यू थँक्यू श्रुतीश, थँक्यू बाबा श्रुतीश. बाबाजींचे पण खूप मनापासून आभार आहेत. खूप ही ऊर्जा आपल्यावरती मेहनत घेते आता. थँक्यू मला सो मच. मला जेव्हा श्रुतीताईंच्या सासूबाई सुमेधाताई बोलतात ना, त्यांना बोलताच येत नाही बिचाऱ्या. त्या दरवेळेस मेसेज करतात ना, तेव्हा त्या रडत असतात. म्हणजे भावना इतक्या त्यांच्या भरून येतात की त्यांना बोलता पण येत नाही. प्रत्येक मेसेज त्यांचा इमोशनल आहे. म्हणजे मी विचार करते की किती किती आतमधून त्या फील करतायत सगळं. प्रत्येक वेळीच मला त्या जेव्हा व्हॉइस मेसेज मी त्यांचा ऐकते ना, तर शेवटी ताई तुम्हाला प्रेम प्रकाश म्हणेपर्यंत रडत असतात. म्हणजे एवढं त्यांना ते फील होतंय युनिफाईडचं. आता आपल्याबरोबर आसावरीताई आणि मानसीताई आहेत, ज्यांना बोलायचंय. फक्त त्याआधी सांगते, आज आपले संदेश कुलकर्णी म्हणून दादा, ते नवीन आलेत आपल्या ग्रुपमध्ये आणि त्यांनी ना युनिफाईड बघायला सुरुवात केली YouTubeवर. दादा मी तुमचं नाव घेते, रागाला येऊ नका. तर त्यांनी काय केलं मी सांगते, की दादांनी पटापटा धडे वाचायला सुरुवात केली ऐकायला आपले आणि ते दादा 7व्या धड्यापर्यंत आलेले आहेत. पण त्यांनी नुसतं एक धडा वाचनचे व्हिडिओ माझे बघितले आणि ते आले 7व्या धड्यापर्यंत. पण आता हा पण एक अनुभव आहे. का मी हे सांगतेय, की कुठे बाबाजींना हे पण सांगायचं ह्याच्यातनं, की ठीक आहे तुम्ही धडा वाचन केलं, पण त्यांना ते फील नाही झालं. तर असं पण होतं. मग मी हे का सांगते दादांचं उदाहरण आणि त्यांना पण मी हे सांगितलं, की दादा तुम्ही अ, 1 आठवडा पूर्ण फक्त हृदयात केंद्रित राहा. पूर्ण म्हणजे काही बोलू पण नका, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. नका बोलू, काहीच नका. कारण त्यांना ते फील नाही होणारच नाही, जोपर्यंत तुमचं हृदय खुलणार नाही, थोडं तरी. आपण चक्रावर ध्यान लावतो, तसंच हृदयावरचं ध्यान आहे, काही वेगळं नाही. म्हणून पहिला आठवडा पूर्ण बाबाजींनी हृदयात केंद्रित व्हायला सांगितलंय. जसं-जसं आपण इथं लक्ष द्यायला लागतो ना, काहीतरी जड जाणवेल आणि हेही लिहिलंय त्यांनी, की तुम्हाला जर असं वाटलं अस्वस्थता, तर थोडं झोपा. थोडंसं बाजूला व्हा त्याच्यापासून म्हणजे त्या क्रियेपासून. त्यामुळे मी त्यांना सांगितलं, "दादा हे तुम्ही पुढे असं जाऊन काही फायदा नाहीये. तुम्हाला नाही फील होणार त्या गोष्टी. कुठलंच वाक्य फील नाही होणार, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे किंवा ईश्वर आहे ह्याच्यावर आपला कधीच विश्वास बसत नाही." माझा तर खरंच बसला नव्हता. जेव्हा मी पत्रीजीं सरांच्या मुखातनं ऐकलं होतं, की माय डिअर गॉड्स असं ते म्हणायचे प्रत्येक भाषणाला. सुरुवातच ती तशी करायची, की माय डिअर गॉड्स, माय डिअर मास्टर्स, माय डिअर फ्रेंड्स. ते असं म्हणायचे. तर गॉड्स म्हटल्यानंतर मला फार हे वाटलं, अरे काय आपण कुठले ईश्वर? असं म्हणजे होतंच. मग युनिफाईडचा पहिला धडा तर पूर्ण आपल्याला सांगतो, की तुम्ही कसे आहात ईश्वराच्या प्रतिमेत, हे नाही फील होणार. कारण आयुष्य इतकं आपण लिमिटेड माइंडनी, ह्या डोळ्यांनी, ह्या शरीराने बघतोय. मला श्रुती वेगळी दिसतीये. मी मानसीताईंना जज करते. मी आसावरीताईंना आसावरीताई अशाच आहेत, मानसीताई अशाच आहेत, श्रुती अशीच आहे. हेच समजते. असं मी सगळं इथं बसून बघते आणि तिच्याबद्दल बोलते. पण जिथं आपण एक व्हायला शिकतो, की ते तेच आहे, ती तेच आहे जी मी आहे. तिला ज्या भावना मला जे कुणी असं चिमटा काढला, तर मी जसं करेन ना तशी श्रुती करेल जर तिला चिमटा काढला तर. म्हणजे आपण एकसारखं फील पण करतो. मी असं नाही की मी आगीवर हात ठेवून बसते मला काही नाही होत आणि श्रुती असा हात ठेवल्यानंतर करणार आहे असं होऊच शकत नाही. आपण सगळ्या एकच भावना फील करतोय. हे दाखवतं आपलं शरीर आपल्याला, की तुमचं शरीरातील
तुम्ही एकच फील करता सगळ्या गोष्टी. मज्जासंस्था आपली नर्व्हस. तसंच आहे, की ज्या तिच्या भावना आहेत, की तिला जसं वाटतं तसंच मी तिच्या भावना समजून घ्यायला लागते जेव्हा मी युनिफाईड करते. आणि हेच आहे एक प्रकाश, जे 23वा धडा आपल्याला शिकवतो, की तुम्ही एक प्रकाश आहात आणि प्रकाश प्रेम आहे. आता मला हे नॉलेज नाहीये बरं का. मला हे नॉलेज नाहीये, की मी माझ्या सासूला बोलले, माझ्या सुनेला बोलले, माझ्या बहिणीला बोलले, काही असं रागारागात बोलले किंवा ती मला बोलती, तर तिला ज्ञान नाहीये ह्याचं. म्हणून ती बोलती. मग ज्यावेळेस प्रकाश म्हणतो ना, की मी प्रार्थना करते, की मला हे मिळू दे माझ्या आयुष्यामध्ये, माझी इच्छा आहे किंवा ही व्यक्ती माझ्याशी नीट वागू दे. तेव्हा तो ज्ञानाचा प्रकाश, तो तुम्हाला सांगतो, तू तुझ्या विचारांनी पाहिजे ते मिळवू शकते. म्हणजेच काय झालं, इतके दिवस अज्ञान होतं. मला वाटत होतं कुणीतरी बाहेरची देवता मदत करेल, माझं नातं नीट करायला, गाडी घेण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी. पण तो एक ज्ञान माझ्या आयुष्यात आलं म्हणजे प्रकाश आला. आणि ते ज्ञान, प्रकाश येणं म्हणजे ईश्वर तुम्हाला अशा ज्ञानानेच मदत करणार ना. म्हणजे ते ईश्वराचं प्रेम आहे. प्रेम झालं म्हणून प्रकाश प्रेम आहे असं म्हणलं गेलेलं आहे. 23वा धडा खूप म्हणजे सांगून मला दम लागेल, पण तो धडाचा अर्थ मी नाही समजून सांगू शकत. खूप डीप आहे तो धडा आणि तो तुम्ही वाचा आणि तुमच्या समजुतीनेच समजून घ्या. असाच धडा आहे तो. इतका खोलवर आहे. एक-एक प्रत्येक धड्यातलं प्रत्येक वाक्य, सराव जसं आता श्रुतीताईंनी त्यांच्या आयुष्यातला अनुभव सांगितला, नीलमनी सांगितला. हे छोट्या-छोट्या सरावांनी झालेलं आहे. तसं आता संदेशदाता जे जोडले गेलेत, मान्य आहे त्यांनी फक्त धडा वाचन केलं असेल, पण तरी पण त्यांच्या आयुष्यात बदल झालेत, मी हे सांगते. जरी त्यांनी नुसतं धडा वाचन केलंय, तरीही त्यांना झालंय. फार काही त्यांना फील नसेल झालं, पण नक्कीच सूक्ष्म स्तरावर बदल झालेत त्यांच्यामध्ये पण. कारण ऑलरेडी ते सर्वज्ञ आहेत. ऑलरेडी ते ईश्वराच्या प्रतिमेत आहेत. त्यांच्या आतमध्ये ते ज्ञान आहे. फक्त हृदयात जायची देरी. इथं गेल्यानंतर ते कनेक्शन, तो मार्ग खुला होतो. आणि मग आपण त्या संगणकाला जोडले जातो आणि मग आपल्याला सगळं समजायला लागतं, की काय म्हणायचंय मला? मी कसं म्हणते? प्रेम का जातंय? प्रेम का जातंय? कुठे आहे प्रेम? कसं फील करायचं? हे इथं गेल्याशिवाय नाही फील होणार. जसं मेघनानी सीएचं सगळं सोडून तिचं आयुष्य टर्न घेऊन तिथं आहे. आज वेगळ्याच विश्वात आहे. हेच सांगितलंय बाबाजींनी, की तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो ना, खऱ्या इच्छांचं जग निर्माण करणं. तिथं खूप सुंदर वाक्य आहे 10व्या धड्यामध्ये, की दुसरे कुणी करतायत. ते आहेत, नोकरी करतायत 9 ते 6. मी गृहिणी कसं म्हणतील लोकं. हा विचार नका करू. तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो ना, ती गोष्ट करा. आणि ह्यासाठी तुम्ही बघत असाल, आज शहरातनं लोकं कपल्स, चांगले तरुण-तरुणी गावाकडे शिफ्ट होतायत. कारण त्यांना नाही घेणं देणं आता. लोक काय म्हणतील, "अरे, मुंबईसारख्या, पुण्यासारख्या ठिकाणून तुम्ही गावात कुठे खेड्यात जाऊन राहिलाय?" त्यांना जे पाहिजे ते, तिथे आनंद आहे. तिथे मोकळी हवा आहे. तिथे उठल्या-उठल्या गवत आहे, झाडी आहे. जे पाहिजे ते करतायत लोकं आज. हाच परिवर्तन आहे, हेच परिवर्तन आहे. आणि युनिफाईड अगदी हे शिकवतं, की कुणी म्हणतंय म्हणून करू नका. तुमच्या आतल्या इच्छांना जगा. आणि तसंच अगदी आपल्यासमोर ही सगळी उदाहरणं आहेत. तुम्हाला पण सांगते, किती जणांची आज आपल्या मास्टर्सची इच्छा आहे, की मी गायक व्हायला पाहिजे होतं. माझा आवाज खूप छान आहे. असं काहीही असू शकतं. तर अजून पण वेळ नाही गेली. आपल्या आयुष्यात आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण पाहिजे ते आपलं जग निर्माण करू शकतो. हे युनिफाईड आपल्याला विश्वास देतं ह्याचा. तर ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पुढच्या युनिफाईडमध्ये पण राहा. 2027च्या. तुम्हाला मदत करेल ते. आसावरी त्यांनी हात रेज केलाय. बोला आसावरी ताई. मला वाटतं आपण नमस्कार सगळ्यांना. अजून एक नमस्कार सत्र सगळ्यांना. घ्यावं आपण म्हणजे जिथं अजून सगळेजण बोलू शकतील. एक सत्र आपण घेऊ नक्कीच जे अनुभवांचं आहे. मी विसरले आपण घ्यायचो आधी युनिफाईडचा अनुभव घ्यायचो दर रविवारी वगैरे. आता आपण रविवारी सीमाताईंचं ठेवल्यामुळे ते राहिलंय. पण नक्कीच एक आपण सुरू करू. जसं हे आपलं संपेल ना, तसं फक्त अनुभव घेऊ युनिफाईडचे. हां, सॉरी ताई बोला सॉरी. नमस्कार सगळ्यांना. आता सगळेजण आपण ध्यान वेगवेगळ्या प्रकारची मी आज एक प्रश्नही त्यांना विचारलेला होता विपुलाताईनं. त्यांनी मला योग्य असं त्याचं उत्तर दिलं, की आपण बघतो हे ध्यान, ते ध्यान, ते ध्यान, ते ध्यान आणि सगळे इथे आल्यानंतर सुद्धा मला थोडा प्रश्न पडला, मी नक्की कुठच्या ध्यानात जावं आता? की मग ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे का? ह्याच्यापेक्षा हे चांगलं आहे का? हा सहज आपला स्वभाव आपल्याला सगळीकडेच ओढत असतो. तर मग विपुलाताईंनी खूप छान उत्तर दिलं आणि मी त्या प्रश्नातनं पूर्णपणे बाहेर पडले. युनिफाईड इतकं अंगात भिनलेलं आहे, की आत्ताच मी गेल्या आठवड्यात काशी आणि अयोध्या तिथे जाऊन आले. पण तरी मला तेव्हा जमलं नाही कारण सगळं डिस्टर्ब होतं शेड्यूल. पण सतत युनिफाईडची मला पावलोपावली आठवण येत होती. म्हणजे मी काशी विश्वेश्वराच्या देवळात गेले, तर मी शंकराला म्हटलं, "अरे शंकर बाबा, मी तुझ्याच ह्याच्या सहवासात आहे.
म्हणजे ईश्वर न म्हणता मी शंकराला म्हटलं, रामलल्लाच्या पुढ्यात म्हटलं, अरे मी तुझीच प्रतिमा आहे. वा. असं म्हणजे सतत ते सारखं येत होतं. आणि थोडंसं म्हणजे तरी एक माणसाचा कुठेतरी सूक्ष्म एक मनात हे असतं. आम्ही गेलो तिथे हॉटेल एवढं चांगलं नव्हतं. तर जरा काय हॉटेल मिळाले, काय हॉटेल मिळाले. नंतर मला जेव्हा ही दोन्ही देवळांमधनं दर्शन करून मी बाहेर आले, तेव्हा मला असं कळलं, की तू हॉटेलमध्ये राहायला गेलीयेस का देवाच्या दर्शनाला गेलीयेस? तर एवढं हॉटेलमध्ये नाही चांगलं मिळालं तर काय एवढा प्रश्न आहे? तुला डोकं टेकायला जागा दिली ना देवाने, हा विचार मी त्यावेळेला केला आणि हॉटेल चांगला नव्हता हा विचार माझ्या मनातनं केला. मी म्हटलं मला ह्या ईश्वराने जमिनीवर ठेवलंय, की तू अशी राहा. तुझा उद्देश वेगळा आहे इथे यायचा. आणि इतकं पॉझिटिव्हली आले. आता तिकडे जाऊन आलेल्यांना तिकडची परिस्थिती माहिती आहे सगळी काय आहे. म्हणजे ते बोलू नये आपण हे युनिफाईडमध्ये आपण चांगलं शिकलोय, की काहीतरी वाईट गोष्टींवर फोकस नाही करायचा. तिथलं जे चांगलं आहे ते घेऊन यायचं, अशा ह्याच्यात होते. दुसरी गोष्ट अशी, की आता पैसे देऊन क्लास करायचा आहे वगैरे असं आणि विपुलाताईंनी एक वाक्य आता सांगितलं, की आपण देणं असतो किंवा फुकट. पण स्वतः त्या सगळ्यांना जे काय देता आहेत, ते कुठच्याही ह्याची अपेक्षा न करता ते गेले जवळ-जवळ जे काही चालू आहे, आपलं युनिफाईड मार्चपासून चालू आहे, आनापान ध्यान चालू आहे. इतकं मुक्त हस्ते देतायत म्हणजे कुठचाही चार्ज न करता त्या 9:30ला सगळ्यांच्या आधी हजर असतात. मी काही वेळेला सुरुवातीला बघितले ना, आम्ही 5 का 6 जणच असायचो. तरी सुद्धा त्यांनी कधीही आळस केला नाही किंवा जर नसतील तर कायम व्यवस्थित मेसेज असायचा विपुलाताईचा. तर आता मला असं म्हणायचं आपण त्यांना काही देत नाही आहोत किंवा त्यांची अपेक्षा नाहीये. तर आपण मनोभावे युनिफाईड करावं, आनापान करावं. म्हणजे हेच त्यांना आपण फार मोठं दिल्याची एक आपल्याला ही होईल आणि त्यांना त्याचं पैशांपेक्षा सुद्धा जास्त समाधान मिळेल, की लोकं असं मला वाटतंय हां, म्हणजे हे माझं म्हणणं आहे. म्हणजे त्यांना आपण एक हे केल्यासारखं, की आपण करायलाच पाहिजे. एवढं जीव तोडा कधीही फोन करा, त्या फोन घेतात. कधी वेळ नाही सांगत नाहीत. वेळ नसेल तर त्या मेसेज टाकतात. एवढं पैसे घेऊन शिकवणारी माणसं सुद्धा काही वेळेला करत नाहीत. म्हणजे ध्यान असं नाही कुठच्याही बाबतीत, कुठेही जा. तर ह्या सगळ्या इतक्या गोष्टी छान झालेल्या आहेत ना आणि खूपदा असं आणि आणखीन एक अनुभव असा, की मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर असं होतं, की काहीतरी वाजणार आहे आज कोणाची तरी असे प्रसंग येऊ शकतात ऑफिसमध्ये. मी हल्ली गेल्यानंतर 5 मिनिटं चेअरमध्ये बसते. मी माझी आभा स्वच्छ करते तिथे. सगळ्यांना ऑफिसमधल्या आजूबाजूच्या लोकांना प्रेमप्रकाश पाठवते. अगदी खालच्या वॉचमन गेट 1 पासून वरच्या डायरेक्टरपर्यंत सगळ्यांना, की जेणेकरून वातावरण चांगलं राहावं. माझ्या बाजूची माझी असिस्टंट म्हणाली, "मॅडम तुम्ही रोज काय अशा बसता?" म्हटलं, "सांगेन अगं कधीतरी तुला." म्हणजे असं मी फक्त म्हटलं आणि आता सध्या ती थोडे दिवस जरा चिंतेत होती तिच्या वैयक्तिक. तिने घर घेतलंय. तिला पैसे द्यायचे होते, ते तिला मिळत नव्हते. ती कायम अशी. मी तिला म्हटलं ती म्हणाली, "मॅडम काय करू मला कळत नाही." म्हटलं, "एक गोष्ट करशील का?" मग थोडंसं युनिफाईडच्या काही गोष्टी तिला सांगितल्या आणि इतका आश्चर्य तिने पहिल्या ठिकाणाहून नोकरी सोडून आता 1.5 वर्ष झालं. त्यांनी ग्रॅज्युएटी वगैरे द्यायला ते अजिबात तिला तयार नव्हते. तर तिला म्हटलं, "तू चालू कर, काय होतं ते बघूया." आणि मी तिला एक सांगितलं होतं, की "तुला फायदा नाही झाला तर 4 वाक्य आपण इतकी सटर-फटर बोलत असतो, की खरंच आयुष्याला त्याचा उपयोग नाहीये. त्यातली ही 4 वाक्य तू बोलून कदाचित तुला फायदा होणार नाही, पण नुकसानही तुझं होणार नाही." आणि तीही मनोभावे करायची. मी ट्रेनमध्ये पण बघायची. ती बसलेली असायची त्या पोझिशनमध्ये आणि तिला जी हे अपेक्षा आणि ह्या शुक्रवारी तिला काय वाटलं, तिला डायरेक्टर ते त्या कंपनीचे घेत पण नव्हते. तरी ती शुक्रवारी गेली. त्यांनी तिला बोलावलं, तिला ग्रॅज्युएटी दिली आणि तिला वरती आणखीन शेव बटाटा पुरी वगैरे पण खायला घातली आणि कौतुकाने तिला हे केलं म्हणजे. म्हणजे हा अनुभव मी आता तिला सांगितलं, "हे सोडू नकोस." असंच म्हणजे तुला व्हिडिओ मी तिला एक शेअर केला आणि तिने ते ऐकायला सुरुवात केलेली आहे म्हणजे. कारण तिचं आणि आपलं वेळ नाही जमत आहे. म्हणजे ह्या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे आता पुढच्या वेळेला असं नाही आम्ही रोजच विपुलाताई तुझ्या सान्निध्यात राहणार आहोत. त्यामुळे तू जे काही शिकवशील, ते शिकण्याची आम्ही तयारीच केलेली आहे. कारण त्याने अतिशय आयुष्याला फायदा होतोय सगळ्याच लेव्हलला म्हणजे. त्यामुळे तू फक्त म्हण हे करायचंय आम्ही तयारच आहोत. सगळ्यांना धन्यवाद. मला बोलायला काय दिल्याबद्दल. काय बोलायचं असावरी आम्ही ताई. बाबाजी काय लीला करतायत. कोण तुमची मैत्रीण, कोण असं तिच्यापर्यंत जाऊन बाबाजींनी हे पोहोचवावं. याला म्हणतात प्रकाश पसरवणं. आसावरीताईंनी त्यांचा प्रकाश दिला बरं का. बाबाजींचं तर युनिफाईड माध्यम होतं, की जे सांगायचं होतं. पण इथं लक्षात घ्या, 23वा धडा आपण करतोय म्हणून सांगते. आसावरीताई प्रकाशाचं माध्यम बनल्या. कुणासाठी? त्यांच्या मैत्रिणीसाठी. हे लक्षात घ्या प्लीज.
इथं जरी मी त्यांना आपण बोलतो, इथं येऊन शिकवतो, हे झालं सगळं किंवा बाबाजींचा धडा आहे. पण इथं माध्यम कोण बनल्या? ती ट्यूब असते ना, ज्याचं इलेक्ट्रिसिटी पास होते आणि ती ट्यूब प्रकाश देते एखाद्या घरामध्ये. ते ट्यूब किंवा जे काही माध्यम आहे ना, ते आसावरीताई बनल्या. त्यांच्या आत्म्याचा प्रकाश त्या मैत्रिणीपर्यंत गेला. असं असतं एक-एक मेणबत्ती असते ना, ती पेटत, 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 पेटत जाते ना, तसं आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. आणि हेच आहे, यालाच प्रकाश म्हणतो आपण. त्यांनी ज्ञान दिलं ना तिला, मैत्रिणीला. प्रकाश म्हणजेच ज्ञान ते दिलं. तर खूप आसावरीताईंचं अगदी आत्ता ऐकलं आपण, हेच उदाहरण आहे. हेच तुम्ही करा, जिथं तुम्हाला असं वाटतं, की एखादी व्यक्ती अडचणीत आहे. तिचे प्रॉब्लेम आपण नाही सॉल्व्ह करू शकत ना शेवटी. तिचे प्रॉब्लेम तिला, तिचा होमवर्क तिलाच करायचा आहे, घरचा अभ्यास तिचा. पण त्या प्रॉब्लेममध्ये आपण त्यांना एक मार्ग दाखवू शकतो. केलं तर ठीक आहे. नाही केलं तर पुन्हा जेव्हा वेळ येईल त्यांची तेव्हा ते करतील. पण आपण त्यांना सांगू शकतो, की हे असं आहे, तू करून बघ काय होतं ते. हेच आपल्याला पितामह पत्रीजी नेहमी सांगायचे. कुणामध्ये इंटरफेअर करू नका. त्यांना ध्यानाचा मार्ग दाखवा डायरेक्ट. हे, की आपण त्यांचे जाऊन प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत. ह्याच पद्धतीने, याच मार्गाने आपण करू शकतो. बाबाजी आहेतच आपल्यासोबत. पण तुमचाच प्रकाश आहे जो सगळीकडे पसरणार आहे. ऑल ओव्हर हे महाराष्ट्रात नाही, पूर्ण भारतात नाही, जगामध्ये हे सगळं जाईल. आपला प्रकाश आहे तो आणि तोच प्रकाश सगळीकडे व्यापून आहे. एक मेणबत्ती पेटली की सगळं पेटायला लागतं ते. तसंच आहे. तर खूप आभार आहेत आसावरीताई तुमचे. खूप खूप धन्यवाद हृदयातून तुम्हाला. खूप प्रेम आणि प्रकाश. एवढं सांगितलं पण तुम्ही करताय हे विशेष आहे ना, म्हणून तर आहे. की सांगणारा समोर खूप सांगेल, पण आपला आत्मा ते आपण करतो ते. म्हणून स्वतःलाही क्रेडिट घ्या त्याचं. आणि मी जे करते तुम्ही म्हणताय त्याच्याबद्दल तर खूप आभार आहेत तुमचे. पण काय माहिती अनेक जन्मांमध्ये मी तुमच्या सगळ्यांकडून किती काय-काय घेतलंय तुम्हाला काय माहिती? त्याची परतफेड करतीये मी. तुम्हाला माहीत नाही आणि मलाही माहीत नाही. त्यामुळं हे असंच आहे समजा, की मी किती गतजन्मांमध्ये तुमच्याकडनं सगळ्यांकडनं काय-काय घेतलंय काय माहिती मला. तर ते आपलं होतं इथं. तर असं तुम्ही मला काही देण्याची गरज नाहीये. तुम्ही म्हणलात तसं अगदी युनिफाईड आणि आपलं ध्यान हे करा. एनर्जी आपली संतुलनात येईल. मानसीताई बोला. सगळ्यांना आत्मवंदन. अ, आता आसावरीताईंनी जी गोष्ट सांगितली म्हणजे त्यांचा अनुभव जो सांगितला, तो एक्झॅक्टली सेम सिच्युएशन, तशीच सिच्युएशन गुरुचरित्रामध्ये 14व्या अध्यायात दिलेली आहे. हं. गुरुचरित्रामध्ये अ, एक ब्राह्मण असतो, तो यौवनाकडे काम करत असतो आणि तो यौवन असा म्हणजे त्या दिवशी असं असतं, की तो यौवन त्यांना ब्राह्मणाला मारणार आहे, असं ब्राह्मणाला समजतं, की आज मी तिकडे नोकरीवरती गेलो, की मला तो मारणार आहे. आणि तेव्हा गुरु दत्तात्रेय जेव्हा म्हणजे तिथे येतात, गुरुदेव म्हटलंय त्यांनी. तर गुरुदेव जेव्हा त्यांच्या घरी येतात, तेव्हा ते सांगतात, की "तू का एवढा टेन्स्ड आहेस?" तर म्हणतो, "मला आज जायचंय आणि माझ्या कुटुंबाला सोडून मला जायला लागणार आहे आणि तिथे तो मला मारणार आहे, हे मला माहिती आहे." तर गुरु दत्तात्रेय म्हणतात, "तू जा, तसाच जा." आणि व्हेन ही गोज देअर, त्या यवनाला म्हणजे तो जो मुसलमान असतो, त्याला अ, अ, काय होतं माहिती नाही. तो हे करतो, त्यांना कपडे देतो, त्यांना सांगतो, की तू फारच मोठा माणूस आहेस वगैरे म्हणजे त्याचं कौतुक करून त्यांना परत पाठवतो आणि त्याच्यात अगदी सगळे म्हणजे कपडे वगैरे पण देतो. असं त्याची ती स्टोरी आहे आणि तो आश्चर्याने थक्क होतो, की मला हा आज मारणार होता आणि मला बघितल्याबरोबर ह्याच्या हृदयामध्ये म्हणजे त्यांनी असं लिहिलंय, की त्याला हृदयात खूप जळजळ व्हायला लागली, आग व्हायला लागली त्या यवनाला आणि त्याला फक्त एवढंच दिसायला लागलं, की हा ब्राह्मण मला काहीतरी प्रॉब्लेम करतोय. तर तो म्हणतो, "तू मला क्षमा कर आणि मीच तुला देतो सगळं आणि तू आनंदाने जा घरी, मी तुला काही करणार नाही." अशी ती स्टोरी आहे गुरुचरित्रामधली. तर तसंच झालं, की त्याने अगदी तिला सगळं दिलं आणि इव्हन खायला पण घातलं. सो ही एक स्टोरी मला आत्ता आठवली म्हणजे त्या सांगत असताना. आणि दुसरी स्टोरी साईसत चरित्रामध्ये आहे. साईसत चरित्रामध्ये साईबाबांनी सांगितलेलं आहे, की कोणाकडनंही कुठलंही काम तुम्ही कराल, अगदी साधं खाली कुरिअरवाल्यांनी वॉचमनकडे काही दिलेलं आहे आणि तो वॉचमननी तुम्हाला आणून वरती दिलं, तरी त्या वॉचमननी जी मेहनत घेतली वरती आणून देण्याची, त्याच्यासाठी तुम्ही त्याला काहीतरी दिलंच पाहिजे. म्हणजे कुठलाही मेहनत, कोणाचीही मेहनत तुम्ही फुकट घेऊ नका. असं साईसत चरित्रामध्ये साईबाबांनी सांगितलेलं आहे.
तो ह्या 2 गोष्टी मला असं वाटलं, की मगाशी आपलं जे बोलणं चाललं होतं ना, की एनर्जी एक्सचेंजमध्ये आपण द्यायला पाहिजे किंवा असं घेतो. तर त्या संदर्भामध्ये मला हे आठवलं साईसत चरित्रामधलं सांगितलेलं आणि आत्ताचं आसावरी ताईंचं. तर अगदी म्हणजे हे सगळं किती युनिफाईड आहे सगळीकडेच. सेम गोष्ट सगळीकडे सांगितलेली आहे आणि आपल्याला ते सगळे अनुभव त्या स्पिरिच्युअल लाईनला लागल्यानंतर आपल्याला मिळायला लागतात. हे सुद्धा आता तुम्ही मला सांगितलं 25-26 मध्ये काय चेंज? तर 25 मधनं जे 26 मध्ये आता जसं श्रुतीताई म्हणाल्या, की मला 26च्या स्टार्टिंगला मी आता काय केलं पाहिजे हे मला समजत नाहीये. ओके. तशीच माझी स्थिती झाली होती. आणि त्या क्षणाला म्हणजे तेव्हा अगदी जेव्हा मी अशी अगदी हतबल होऊन बसले होते, तेव्हाच मला सगळ्या गोष्टी एक-एक माझ्याकडे यायला सुरुवात झाली. त्यामुळे ही इज देअर अँड ही इज लिसनिंग. ओके. आणि तुमच्याकडे येतात जे जे माझ्यासाठी उचित, तेची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत, नाही तक्रार राघवा. हीच लाईन आठवते. वाह! खूप छान मानसीताई. थँक यू. तुम्ही दोन्ही पण कथा खूप सुंदर सांगितल्या. थोडक्यात आणि अगदी योग्य म्हणजे आत्ताच्या ह्या हो. वेळेला आपल्या डिस्कशनला. त्या दुसऱ्याच्या भावना जाणून घेणं हेच आपल्याला युनिफाईड शिकवतं ना, कारण आपण हं. एका होत हेच आहे. म्हणून तर आणि सगळ्या हो, ग्रंथांमध्ये हेच सांगितलंय. आजचा अनुभव काल ते तुम्ही मला सांगितलंत. ॲडवाईस दिला होतात. ओके, विपुलाताई. हं, हं. तो ॲडवाईस मी आज ॲप्लाय केला आणि आय कुड सी द चेंज. ओके. सो दॅट वॉज व्हेरी नाईस आणि मला खूप बरं वाटलं. आज वेगळं बिहेवियर मला बघायला मिळालं. हं, त्यामुळे मला हं. खूप बरं वाटलं. खूप हे आहे मी म्हणलं ना तोंडानी शब्दांनी बोलायचं सोडा आता. हो, हो. कुणालाच सोडून द्या आता. त्या माणसाला आपल्याला खूप मस्त मार्ग दिलाय युनिफाईडमध्ये. त्या व्यक्तीला समोर आणा डोळ्याच्या आणि त्या व्यक्तीला फक्त आतून सांगा जे सांगायचंय ते. आता हे शब्दांची आता ऊर्जा वाया घालवायची नाही कुणालाही बोलताना. किती रागातला हं. माणूस असू दे, कसाही असू दे किंवा कुणी व्यक्ती असू दे आपल्या समोर. म्हणजे तुमचंच म्हणून उदाहरण नाही, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात. मी एक छोटं उदाहरण देते. आमच्या सोसायटीमध्ये जेव्हा आम्ही आलो, त्या दिवशी रात्री 2-2:30 वाजले होते मला वाटतंय. आम्ही थोडं सामान वगैरे घेऊन आलो. त्यावेळेस एक खाली बिल्डिंगच्या खाली कुत्रं होतं आहे आमचं ते. आणि ते सगळ्याला चावतंय. म्हणजे ते येणारा प्रत्येक कुरिअरवाल्याच्या पायावर ते चावल्याशिवाय सोडत नाहीये. एवढं ते मोठा इश्यू झालाय सोसायटीमध्ये, की त्याला बाहेर काढा असं चालू आहे सध्या. पण ते खूप खूप भुंकत होतं त्या दिवशी आणि आम्हाला काही सुचेना. नवीन असल्यामुळे थोडं ते हे करत होतं. मी बसले शांत आणि त्याला मनातून बोलले. म्हटलं, "का रे? काय झालं तुला? असं का करतोय तू? तुला खूप प्रेम प्रकाश. तुला त्रास होतोय का? का असं होतंय?" आता ते असं झालंय, की ते मला बघितल्यानंतर बिलकुल म्हणजे काहीच रिएक्शन नाहीये त्याची. इतकं ते शांत झालंय ना, मीच भीतीने कधी-कधी हातात काठी घेऊन असते माझ्याजवळ. म्हणलं उगाच असं नको. पण आपल्या जवळ थोडं जरा नवीन असल्यामुळं. पण ते इतकं शांत झालंय ना, की मी त्याला असं समोरून बघण्यापेक्षा मी डोळे बंद करते, त्याचा चेहरा आणते डोळ्यासमोर आणि त्याला आतून बोलते. कारण ते आपल्याशी कम्युनिकेट करतात व्हायब्रेशन्सनी. तर तसं प्राणी त्याच्यामध्ये पण तीच चैतन्य आहे जे व्यक्तीमध्ये. त्यामुळे शब्दांनी आता बोलणं सोडून द्यायचं आपण. आता आपण आत्मा ते आत्मस्तरावर हार्ट टू हार्ट बोलायचं. आपल्या सगळ्या लोकांशी, ज्यांच्याशी आपल्याला काहीतरी असं वाटतंय, की ह्या माणसाकडनं मला काहीतरी त्रास आहे, जे आहे, जे काही आहे ते. तर फक्त प्रेम पाठवा तुम्ही. त्याला म्हणावं, "तुला प्रेमाची गरज आहे, घे तू प्रेम माझ्याकडनं, भरपूर प्रेम घे." आणि तुम्हाला बदल नक्कीच जाणवणार तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये. हो. तर ही बाबाजींचा सुंदर मार्ग आहे आणि तुमचा अनुभव शेअर केला मानसीताई. थँक यू सो मच सगळ्यांना. प्रेम आणि प्रकाश सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप अबंडंटली. मानसीताईंचे गेले काही दिवस खूप थोडं थकल्यात त्या. म्हणजे थोडं त्यांचे एक परीक्षाचाच काळ म्हणू आपण. पण त्यातही त्या इतक्या सकारात्मक राहतात. इतकं म्हणजे त्यांचं कौतुक आहे ना, की अ, कोमल हृदय आहे त्यांचं. ते जे मी फील करते नेहमी आणि त्यांच्या आवाजातून मला नेहमी जाणवतं ते. सो निरागस आणि प्युअर एनर्जी आपल्या सगळ्यांचीच. मानसीताई. थँक यू. आता आपण आता आपल्याला 11:15 झालेले आहेत. तर आपण मला असं वाटतंय आज नकोच घ्यायला.
अजून कोणाला काही शेअर असेल तर प्लीज करा किंवा श्रुतीताईंना काही बोलायचं असेल तर बोलाच ताई. अजून कोणाला काही सांगायचं असेल तर सांगा. अं, माझ्याकडे तर भरपूर अनुभव आहेत, पण मी नाही शेअर करत आहे. कारण ते खूप होतात. एकदमच ग्रुपवर टाकलं ना, तर असं वाटेल हे वाचू का, ते वाचू का, हे वाचू. म्हणून मी नाही. तर श्रुतीताई तुम्ही ते कोर्स जो तुमचा आहे ना, तुमचा आणि सीमाताईंचा, त्याबद्दल सांगताय का? का थांबायचं आपण? वेळ नाही नसेल तुम्हाला म्हणजे तेवढा पुरणार नाही तर? नाही नंतर कधीतरी करायला. हा म्हणजे हां. सांगून हवा असेल तर सांगते, असं काही नाहीये. सीमाताई ज्या आहेत ना, ती ऍक्च्युली माझी मावस बहीण आहे. तिचं हो. कल्पवृक्ष सॉलिस्टिक म्हणून लर्निंग ऍप्लिकेशन आहे. त्या लर्निंग ऍप्लिकेशन वरती तिचे स्वतःचे सुद्धा खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये मला मध्ये मेघनाताईंनी विचारलं होतं, की तुमचे कोर्सेस कुठे असतात? तर मी त्यांना सांगितलं होतं, की मी लर्निंग ऍप्लिकेशन वरती माझे कोर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि अदरवाईज सुद्धा तुम्ही माझं YouTubeचं चॅनल पाहू शकता, एनरूटर संस्कार. त्याच्यावरती टू स्टार्ट विथ स्वॅग ऑफ 7 सुपर हिरो सिरीज पासून सुरू करू शकता मुलांसाठी. ओके. तर ऍक्च्युली हे काय झालं, मी हे का सांगते, कारण मी मुलांवरती संस्कार मध्ये शाळा वगैरे त्याच्यानंतर काउन्सिलिंग हे सगळं करता करताना कुठेतरी माझा स्वतःला लक्षात आलं होतं, की संस्कारांची गरज ही मुलांपेक्षा आधी पालकांना आहे. संस्कार म्हणजे विचार बदल, विचार परिवर्तन असं म्हणूयात. त्याला संस्कार, संस्काराचं कामच ते असतं, की घ्यायचं काय आणि सोडायचं काय ह्याची क्लॅरिटी देणं. सो म्हणून मी 2026 ला सुरुवातीला ब्लँक होते, की मी काय करू? कारण माझे हे सगळे कोर्सेस झाले होते आणि मला असं वाटत होतं, की नाही मला पेरेंट्सवर काम करायचंय. आणि बघा आज बाबाजींनी युनिफाईडच्या दरम्यानच ती संधी दिली, की मी मुलांच्या आई-वडिलांपर्यंत हे सगळं पोहोचवू शकते, की जिथे पालकांमध्येच बदल होईल आणि पर्यायाने मुलांपर्यंत ते सगळं बिहेवियरल चेंजेस दिसतील. आणि असे जे कोर्सेस आहेत ते रामरक्षा हा आपल्याला सगळ्यांना पाठ ऑलमोस्ट असणारा प्रकार आहे. पण आपल्याला रामरक्षेचं सायन्स माहीत नाहीये, की तो आपल्या कुठल्या आणि कशा पद्धतीने वेगवेगळ्या पार्टवरती काम करतो. तर मी मध्ये पाठवलं होतं विपुलाताईंना, की राम कवच आणि रामरक्षा असे 2 कोर्सेस आहेत हे कल्पवृक्ष होलिस्टिक लर्निंग ऍप्लिकेशन वरती. राम कवच हे एक्सक्लुझिव्हली रामरक्षेमधलं जे कवच आहे ना, ते सायंटिफिकली कुठल्या कुठल्या भागावर काम करतं, त्याच्या मागे काय काय रिझन्स आहेत, काय काय हॉर्मोन्स काय म्हणूयात तिथे ट्रिगर होतात किंवा ऍक्टिव्हेट होतात वगैरे सगळं त्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे. हे खरं तर मुलांपेक्षा पालकांनाच उपयोगी पडणार आहे, की जे म्हणजे आपल्याकडे काय आमच्या लहानपणाचं मी सांगते, की पालक स्वतः म्हणायचे म्हटल्यावर मुलांच्या कानावर पडायचं. आता मुलं वेगळीकडे असतात, क्लास हे ते वगैरे आणि पालक वेगळ्या वेळेला म्हणतात. ते कनेक्शन आता राहिलेलं नाही. तर तो कोर्स किंवा कोर्स नाहीये, तो 40 मिनिटाचं ते सेशन आहे. ते पालकांनी आणि मुलांनी जरी ऐकलं ना, पालकांना सुद्धा अनेक गोष्टी त्याच्यात कळतील, की अच्छा आपल्याला असं वाटत होतं, की आपण रामाची गोष्ट ऐकतोय, पण ती रामाची नाहीये. बाहेर मी जसं सांगितलं तसं, की कुठलाच तारा लग्नाच्या वेळेला बाहेर नव्हता दाखवला जात. सगळं आताच दाखवलं जात होतं, की तुला तसं वागायचंय आता. सो रामरक्षा सुद्धा बाहेर किंवा रामासाठी वर्क नाही होत. ती आपल्या चक्रांवर काम करते आणि ती कशा पद्धतीने करते त्यातलं कवचाचा भाग म्हणजे फिजिकल आपले काय म्हणूयात शारीरिक भाग कसे काम करतात, कशावरती काम होतं ते कवचाचं दिलेले. आणि रामरक्षा म्हणून कोर्स आहे जो वर्स बाय वर्स एक्सप्लेनेशन आहे, म्हणजे श्लोक बाय श्लोक त्याच्यात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि ज्यांना पाठ नाहीये, उच्चाराचा प्रॉब्लेम आहे किंवा पाठांतराचं असं असतं मुलांना, आपण बसवा त्याच्यापेक्षा लावून दिलं की मुलं करतील, कानावर पडून पडून होतं. सो हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला रामरक्षेचा तो पूर्ण 21 दिवसाचा कोर्स आहे, ज्याच्यात 3 आठवड्याचा पाठांतराचा सपोर्ट मिळतो. आणि हे सगळे रेकॉर्डेड सेशन्स आपले कल्पवृक्ष हॉलिस्टिक वरती उपलब्ध आहेत. आणि रामरक्षा वर्स बाय वर्स आपल्याला आयुष्यामध्ये कसा परिणाम होतो जेव्हा तुम्ही त्या चक्रांवरती किंवा त्या शरीराच्या त्या ऊर्जेवरती, मुळात रामरक्षा 2 आहेत. आपल्याला हे माहितीच नाही की रामरक्षा 2 आहेत आणि जी रामरक्षा आपण म्हणतो ती सुद्धा खूप बदल करून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे.
सो या 2 रामरक्षा कुठल्या, आपण कुठली म्हणतो आणि त्याचं ओरिजिन काय आणि किती ज्ञान जसं कानगोष्टींनी बदलत बदलत आपल्यापर्यंत पोहोचलं की ते रामासाठी आहे, रामासाठी नाहीये, ते आपल्यासाठी आहे. सो असं ते 2 कोर्स आहेत. तर ज्यांना मुळात स्वतःला ती तहान असेल की मलाच आधी कळू देत पहिलं की हे माझ्यावरती कसं काम करतं, मी सुरू करते, मी म्हणायला लागले की मुलांच्या कानावर पडून मुलांचं कसं कानावर पडून पडून पाठ होतं, ते म्हटलं तरी काय आउटकम मिळतो हे पालकांना कळलं की ते पालक म्हणायला लागतील, मुलं आपोआप म्हणायला लागतील. कारण ते आउटकम सायंटिफिकली हल्ली मुलं खूप अलर्ट झालेली आहेत खरं सांगायचं तर, आपल्यापेक्षा का त्यांच्याकडे जास्त आहे. सो त्या सगळ्या का वरती उत्तरं मिळतील त्याच्यामध्ये. सो थँक्यू विपुलाताई परत एकदा. म्हणजे हे तुम्ही आठवण करून इथे तो म्हणजे हे प्लॅन मध्ये नव्हतं आपल्या, परत ते अनप्लॅन्ड कारण होतं. मला वाटलं की ते मी पाठवलं ना तर मग ते समजणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही लक्षात छान करेक्ट. सगळ्यांपर्यंत ज्यांना गरज आहे खरंच ते अशा कोर्सेसला प्लीज जा. पैसे असले तरी जा, कारण हे आपल्याला पैसे देऊनही ज्ञान मिळणार नाही. आणि आता आपल्याला श्रुतीताई कोण आहेत, त्या कशा समजावतात, त्यांच्याकडे किती ज्ञान आहे आणि त्यातून सीमाताई या दोघींचे बहिणी-बहिणींची ओळख झालेली आहे. मला पण माहित नव्हतं की त्या तुमच्या बहीण आहेत म्हणून. आणि म्हणून इथं नीलमने लिहिलंय की ताई तुम्ही दोघी पण सेम दिसता. तुम्ही आणि सीमाताई. मला असं वाटलं नव्हतं खरंच की तुम्ही बहिणी आहात. पण आता आपल्याला श्रुतीताईंची त्यांच्या ज्ञानाची पण कल्पना आली आहे, तर त्या कोर्सचा नक्की फायदा करून घ्या. आपल्या म्हणजे जे आता त्यांनी सांगितलं, मी ऐकलं नाही, मी पुन्हा ऐकेन YouTubeवर. पण नक्की फायदा करून घ्या त्याचा. तर थँक यू श्रुतीताई. तुम्ही एवढे थँक्यू. छान कोर्स आणि सीमाताईंना पण. येस, तर थँक्यू सो मच. आपण सगळे थांबू आता. 11 वाजता आहेत. तर बाकी 23वा धडा आता जो आहे, तो आपल्याला उद्या घ्यावा लागेल. आणि श्रुतीताईंचं एकच सत्र होईल मला वाटतंय. गुरुवार आहे ना उद्या? गुरुवार आहे ना? हां. तर मग ताईंचं सत्र आपल्याला शुक्रवारी एकच दिवस घ्यावं लागेल. बहुतेक मला असं वाटतंय समृद्धीताई बहुतेक शनिवारचं घेऊ शकतायत का नाही माहीत नाही. जर नाही झालं तर मग 2 सत्र श्रुतीताईंची तिकडे असं करू आपण. जे असेल ते. ग्रहणाचं आणि पौर्णिमेचं ताईंनी सांगितलेलं सगळ्यांनी लक्षात ठेवा, फायदा करून घ्या. आपल्या ह्याचं ध्यान, मौन आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्यात. आपण सगळेजण ह्याच नोटवर थांबू. सगळ्यांना खूप प्रेम आणि प्रकाश. बाबाजींच्या प्रकाशात राहा. एकच मिनिट ताई. येस. हां, बोला. तुमच्या सगळ्यांचे गोड गोड चेहरे आणि गोड गोड हास्य बघत मी नारळ बर्फी बनवली आता 10 ते पावणे 11. ती इतकी गोड झाली आता, इतकी गोड झालीये की आता त्यात किती प्रेम उतरले हे मलाच माहिती फक्त. असं बोलून आणि नाही सगळ्यांना चालणार. ती आम्हाला थोडी पाठवतेय. पाठवली तर आम्हाला चव कळेल त्याची. पार्सल-बिर्सल पाठवलं नक्कीच आम्हाला पाठवते. सगळ्यांना तर. गायत्री नक्कीच ताई. तुमच्यासाठी मग पाठवेल. आणि हे पण आहे थँक यू, हां, बरं थँक यू. झालं गायत्री त्यांनी खूप भारी पॉइंट काढला. म्हणजे तुम्ही म्हणाल, आता आजचं सत्र काही थांबत नाही वाटेल मला. पण जेव्हा तुम्ही हे म्हणत करता ना, मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे. म्हणजे तुम्ही युनिफाईडचा सराव करत स्वयंपाक करून बघा. त्या दिवशीची चव बघा. खरंच तुम्हाला फरक जाणवेल. आणि ज्या दिवशी असं कधी मूड माझा हे असेल, त्या दिवशी मी जेव्हा म्हणत करते ना, की मी ईश्वराच्या प्रतिमेत आहे, मी प्रेम आहे. असं करत आपण जेव्हा स्वयंपाक करू ना, अप्रतिम. त्याच्यात काही शेंगाचं कूट अप्रतिम होत. असेल, नसेल, खोबरं असेल, नसेल, वाटण असेल, नसेल, पण प्रत्येकाला चव येणार आहे. तसं काहीतरी त्यांनी आठवण केली आता. थँक यू सो मच. थँक यू. आपण थांबू सगळेजण. शुभरात्री सगळ्यांना. अशीच आपलं कुटुंब हसत आणि प्रेम आणि प्रकाशामध्ये राहू दे. बाबाजींना हीच प्रार्थना आहे, की तुमचा प्रकाश आमच्यापर्यंत असाच हृदयामध्ये असंच ठेवूया. आमच्या आत्म्याचा पण प्रकाश इतरांच्या आयुष्यात पण पोहोचू दे. आमच्या आयुष्यात इतरांना सुद्धा हा प्रकाश मिळू दे. ही प्रार्थना करू. ईश्वरासोबत एक होत प्रेम आणि प्रकाश पाठवत. आपण सगळेजण इथंच थांबू. सगळ्यांना शुभरात्री.